आपण सादर करतोय आज. आणि तर मी तत्पूर्वी मी प्रीतीताईची एक थोडक्यात ओळख करून देतो. प्रीतीताईने फार्मसी क्षेत्रात PhD केलंय आणि गेल्या 10 ते 15 वर्षापासून ती ट्रेकिंग करत आहे. वेगवेगळ्या म्हणजे आधी गड किल्ल्यांपासून सुरुवात केली आणि आता म्हणजे त्यानंतर एक्सप्लोरेटरी ट्रेकिंग म्हणजे वेगवेगळ्या घाट वाटांमधून अनवट वाटांमधून भ्रमंती करणं हे नित्याने गेली काही वर्ष तिचं चालू आहे. आणि गेली अनेक वर्ष ती असिस्टंट प्रोफेसर म्हणून सुद्धा फार्मसी कॉलेजमध्ये शिकवते. तर म्हणजे आपलं ते टीचिंगचं क्षेत्र सांभाळून शनिवार रविवारमध्ये किंवा फावल्या वेळामध्ये आणि हे सगळे ग्रुप्स आणि असं जोडून प्रीतीताईने हे सगळं काम कायम ठेवलंय. आणि म्हणजे ट्रेकिंग हा कायम म्हणजे आमच्या विज्ञान विभागातल्याही अनेकांचा एक आवडीचा विषय राहिलाय. पण म्हणजे नक्कीच की तो एक प्री प्लॅन्ड असा ट्रेक असतो की आम्हाला अगदी खाण्यापिण्याच्या वेळा काय आहेत, कुठे नेमकं थांबायचंय, कुठे मुक्काम आहे सगळं माहीत असतं. पण हे अशा पद्धतीने संशोधनात्मक की आपल्याला घाटवाटच मुळात शोधायचे आहेत, किल्लेच मुळात शोधायचे आहेत किंवा काही रस्ते काही कशाचा काही आपल्याला काहीच म्हणजे माहिती नसताना कशा पद्धतीने हे सगळं करायचं हे खूपच आव्हानात्मक आहे. तर म्हणजे आजही आपल्याला प्रीतीताईकडून अनेक अशाच वाटाड्यांविषयी आणि अनेक अशा ध्यासवेड्या लोकांविषयी आपल्याला ऐकायला मिळेल. तर आता मी अजून वेळ न घेता थेट प्रीतीताईकडे पुढची सूत्र सोपवतो. प्रीतीताई, Thank you for kind introduction. जस्ट एक मिनिट, म्हणजे एकच फक्त सूचना म्हणजे की बाकी तुम्हाला काही प्रश्न असतील, तुमचे काही सूचना असतील तर या चॅट विंडो मधून कृपया टाकत राहा. इनफॅक्ट तुम्ही फेसबुक पेजवरनं सुद्धा तुमच्या ज्या आपल्या काही प्रश्न काही असतील, काही शंका असतील त्या टाकत राहा. कारण फेसबुकवरून सुद्धा आपण लाईव्ह जातोय आणि आमचे व्हॉलंटियर्स फेसबुक पेज सुद्धा कव्हर करतायत. सो दोन्हीकडून तुम्ही प्रश्न तुम्हाला जे काही कधीही असतील ते विचारत राहा आणि आपण प्रीतीताईचं प्रेझेंटेशन झाल्यानंतर हे प्रश्न आपण नंतर पुन्हा घेऊ. ओके, सो प्रीतीताई, you can start your presentation. Thank you so much. Thank you for the kind introduction and welcome to all the people who are here today for this session. एक सुरुवात म्हणजे आम्ही ह्या विषयाला कसा हात घातला आहे तर सतीश सरांची फार इच्छा होती की आपण काहीतरी असं करावं ज्यातनं ट्रेकिंग मध्ये आपण विज्ञानाची कास धरून काय काय करू शकतो याबद्दल या नव्या पिढीला काहीतरी नवीन जे ट्रेक करतायत त्यांना त्यातनं काहीतरी इन्स्पिरेशन मिळेल. सो हे सेशन आपण 5 जुलै रोजी सुरुवात केला. त्याचा पहिला भाग आपण घेतला. त्यात आपण डिस्कस केलेलं की ट्रेकिंगला आपण जातो. युजली आपली सुरुवात होते कुठेतरी वॉटरफॉल साठी आपण जातो किंवा पावसाळ्यात भटकायला जातो आणि त्यातनं आपण मग गड किल्ल्यांकडे वळतो आणि मग गड किल्ल्यांवरती आपण वेगवेगळ्या वास्तू बघत जातो. मग जंगल ट्रेक सुरू होतात आणि मग जंगल ट्रेक मध्ये आपल्याला अनेक कीटक पक्षी हे सगळे आपल्याला भेटत असतात आणि त्यातनं कुठेतरी आपलं ट्रेकिंग पुढे पुढे सुरू राहतं आणि हे ऑब्झर्वेशन करण्याची दृष्टी आपल्याला खरं तर ह्या ट्रेकिंग करताना मिळायला हवी. सो प्रत्येकाला सगळ्याच गोष्टीमध्ये इंटरेस्ट असेल असं नाही. कोणाला बर्ड्स, कोणाला बटरफ्लाईज, कोणाला जिओलॉजिकल फॉर्मेशन्स मध्ये, कोणाला ओव्हरऑल वाईल्ड लाईफ फ्लोरा फाउना मध्ये इंटरेस्ट निर्माण होऊ शकतो. तर फक्त आपण ट्रेक करत न राहता तर त्यातनं एक आपली काहीतरी पॅशन शोधून त्याला पुढे कसं परस्यू करत राहायचं याबद्दल आपण डिस्कस केलं. आणि गेल्या वेळेस आपण काही त्याबद्दल आपण काही केस स्टडीज गेल्या वेळेस डिस्कस केल्या. जसे सचिन जोशी सर आहेत, त्यांनी 5 ते 6 किल्ल्यांच्या नवीन किल्ल्यांचा शोध लावलेला आहे. गिरीश टकले सर आहेत, ते नाशिकच्या आसपासच्या जवळजवळ 12 किल्ल्यांचा त्यांनी शोध लावलेला आहे. त्यानंतर आपण अनिश परदेशीची केस पाहिली. एक छोटासा मुलगा पुण्याचा ज्यांनी वाईल्ड लाईफ मध्ये खूप इंटरेस्ट घेऊन आंबोलीमध्ये खूप काम केलेलं आहे आणि नवीन नवीन स्पीशीज त्यांनी रिपोर्ट केलेले आहेत. त्यानंतर आपण मल्हार इंदुरकरचं काम बघितलं. फ्रेश वॉटर ओटर्स वरती काम करता करता त्यांनी दोडामार्ग जवळचे एक खूप जुनी काय म्हणतात त्याला मायरिस्टिका स्वानचं एक जंगल आहे त्याचा रिपोर्ट केला आणि त्याच्या कन्झर्वेशन साठी तो काम करतोय.
त्यानंतर आपण सुदर्शन कुलकर्णीची केस बघितली की त्यांनी गड किल्ले फिरताना त्यांना एक नवीन एक वेगळा जो आतापर्यंत परिचित नव्हता सगळ्या ट्रेकर लोकांना असा एक शिलालेख शोधून काढला आणि मग त्याचा इतिहास शोधला. त्यानंतर आपण राजन महाजन आणि हेमंत पोखरणकर या जोडगळीने शोधलेला किल्ला पाहिला. somebody स्पॅमिंग ओके कोणीतरी स्क्रीन वरती लिहितंय. प्लीज चेक ऑडियन्स मध्ये. सॉरी फॉर दॅट इंटरवल. राजन महाजन आणि हेमंत पोखरणकर यांनी गुगल अर्थ वरती एक किल्ला सदृष्ट डोंगर पाहिल्यावरती त्याचं पर्सुएशन करून मग तो किल्ला कसा आहे याबद्दल त्यांनी त्यांचा शोध निबंध प्रस्तुत केला आणि अशा प्रकारे लोणजा किल्ल्याचा शोध लागला. आपण त्याबद्दल बघितलं. त्यानंतर आपण अमित भगतचं काम बघितलं. एक इन्शुरन्स कंपनी मध्ये काम करणारा मुलगा, त्यांनी जेव्हा त्याची ट्रान्सफर नागपूरला झाली तर त्या भागामध्ये एक्सप्लोरेशन करून तिथे कसा प्रागैतिहासिक काळातला जो काही आपल्याकडे इतिहास आहे तो प्रकाशात आणला आणि त्याच्यावरती तो आता इव्हन सायंटिफिक रित्या काम करतोय चंद्रपूरमध्ये. सो त्यानंतर त्यांनी दगडी हत्यार त्याला सापडली आणि त्यावरती तो आता काम करतोय. आपण सारंगची केस बघितली की एक बायोलॉजिस्ट झुओलॉजिस्ट टू बी व्हेरी फ्रँक आणि त्याच्यानंतर त्यांनी त्याला फोटोग्राफी बरोबर त्याची सांगड घालत आणि आर्टिस्टिक वाईल्ड लाईफ फोटोग्राफी त्यांनी पुढे केली आणि त्याला बरेचसे इंटरनॅशनल फोटोग्राफीचे अवॉर्डही मिळाले आहेत वाईल्ड लाईफच्या संदर्भात आणि आपण त्याचं काम पाहिलं. आपण परेश सुरीचं काम बघितलं की त्याला बटरफ्लाईज मध्ये आवड होती आणि त्याला स्वतःला आर्ट आणि क्राफ्ट मध्ये पण त्याची गती होती. तर त्यांनी त्या बटरफ्लाईजच्या आणि त्याच्या ओव्हरऑल वाईल्ड लाईफच्या ज्या काही एक्सपिरियन्सेस आहेत त्यांना त्यांनी इलिस्ट्रेशन्स मध्ये कसं चितारलं आणि आज तो काय काम करतोय आपण हे पाहिलं. त्यानंतर आपण वेदवतीचं पण डिस्कस केलं की वेदवती वाईल्ड लाईफ एन्थुझियास्ट, फोटोग्राफी आणि त्यानंतर तिचा आर्ट अँड क्राफ्ट म्हणजे पेपर क्विलिंग ती करत होती आणि त्यातनं तिने त्या पेपर क्विलिंगचा यूज करून हे जे काही वाईल्ड लाईफ होतं ते अक्षरशः एकदम सजीव वाटावं इतक्या छान प्रकारे तिने इलिस्ट्रेशन बनवलेले आहेत. ते बर्ड्स असो, बटरफ्लाईज असो, मॅमल्स असो, हुबेहूब जवळजवळ ती त्याचे इलिस्ट्रेशन बनवते. सो आणि नंतर आमचा म्हणजे आम्ही ट्रेकिंग करतो आणि त्यामध्ये आम्ही डॉक्युमेंटेशन करून नवीन नवीन घाटवाटांचा कसा उजेडात आणतो त्याबद्दलच आपण डिस्कस केलं. तर या सेशन मध्ये मी तुम्हाला तुमच्यासाठी आणखीन काही थोड्या नवीन लोकांचा म्हणजे ज्यांना तसं रिसर्च किंवा सायन्सचं खूप जास्त बॅकग्राऊंड नसताना त्यांनी जस्ट वाईल्ड लाईफ किंवा कन्झर्वेशन एक स्वतःची पॅशन म्हणून पुढे नेलं आणि त्यातनं त्यांनी खूप काही काय म्हणतात त्याला समाजासाठी कॉन्ट्रीब्युशन केलेलं आहे ऍज फार एज नॉलेज पर्स्पेक्टिव्ह इज कन्सर्न. सो आपण त्यांच्या काही केसेस बघूया. तो फर्स्ट आय विल डिस्कस अबाउट डेव्हिड राजू. हे केरळामध्ये राहतात. त्यांचा आणि सायन्सचा काही संबंध नाही. इंग्लिश लिटरेचर मध्ये त्यांनी त्यांचं शिक्षण घेतलेलं आहे आणि त्यांच्या कॉलेजमध्ये वाईल्ड लाईफ कन्झर्वेशन वाल्यांचं एक लेक्चर झालेलं आणि त्या लेक्चर मध्ये त्यांना एक इन्स्पिरेशन मिळालं. अरे हे किती सुंदर आहे. प्रीतीताई, सॉरी टू इंटरप्ट. ऍक्च्युली बॅकग्राऊंड मध्ये काही आवाज येतोय, एक अँबियंट असं साऊंड. तर तू हेडफोन्स वर एकदा वापरून बघतेस का? हा ठीक आहे, एकच मिनिट. मला वाटतं तो फॅनचा आवाज आहे का? आय विल जस्ट चेक. Is there any improvement? हा, आता नाही येत. ओके ओके ओके. तो त्या एका नेचर और वाईल्ड लाईफ रिलेटेड लेक्चर मध्ये त्यांना त्यातनं इन्स्पिरेशन मिळालं आणि मग त्यांनी त्या एरिया मधल्या एक्सपर्ट बरोबर ट्रेल करायला सुरुवात केली आणि त्यात त्यांना लक्षात आलं की अरे मला बर्ड्स, बटरफ्लाईज या सगळ्यामध्येच इंटरेस्ट येतोय आणि मग त्यांनी इंटरेस्ट घेतला, स्वतः वाचन सुरुवात केली
आणि ओडोनेट्स वरती त्यांनी खूप काम केलं. ओडोनेट्स म्हणजे काय, तर चतुर आणि टाचण्या ज्या आपण लहानपणापासून पकडत आलो. सो त्याच्या वेगवेगळ्या स्पीशीज असतात आणि त्याचं डॉक्युमेंटेशन खूप कमी झालेलं आहे. सो या ओडोनेट्स वरती त्यांनी खूप काम केलं. बर्ड्स, बटरफ्लायज, मॅमल्स वरती पण त्यांचं काम सुरूच होतं आणि त्यांचं एक्सपर्टीज त्यांनी एवढं डेव्हलप केलं की पुढे त्यांनी ओडोनेट्स वरती स्पेसिफिकली एक पुस्तक पब्लिश केलं. आणि हे पुस्तक खूप म्हणजे सायंटिफिकली रिच सोर्स ऑफ इन्फॉर्मेशन आहे. त्यानंतर त्यांच्या एक्सप्लोरेशन मध्ये त्यांना फ्रॉग्स, अँफिबियन्सच्या स्पीशीज मिळत गेल्या. सो ते त्यांचं डॉक्युमेंटेशन होत गेलं. नवीन नवीन स्पीशीज त्यांनी रिपोर्ट केल्या. एक असं बटरफ्लाय जे खूप वर्षामध्ये इंडियामध्ये पाहिलं गेलं नव्हतं, त्याचं फोटो डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. आणि ब्लिझर्ड्स मध्ये पण त्यांना एक नवीन स्पीशीज मिळाली, त्याचंही डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. आणि त्यांचं डॅमसेल फ्लाईज आणि ड्रॅगन फ्लाईज म्हणजे ओडोनेट जे आपण म्हणतो त्याच्यावरती तर त्यांचं पुस्तक आहे. त्याचबरोबर त्यांनी त्यांच्या एका फ्रेंड्सशी असोसिएट करून फोटोग्राफिक फील्ड गाईड ऑफ वाईल्ड लाईफ ऑफ सेंट्रल इंडिया हे पूर्ण म्हणजे नॉट ओन्ली बर्ड्स, बटरफ्लाईज बट अँफिबियन्स, त्याच्यानंतर सरडे आहेत, पक्षी आहेत, सगळ्याच ओव्हरऑल मॅमल्स आहेत, या सगळ्याचं एक कंपायलेशन फोटो गाईड म्हणजे फील्ड गाईड म्हणजे तुम्हाला ते फील्ड वरती तुम्ही कॅरी करू शकता आणि तुम्ही आयडेंटिफिकेशन साठी वापरू शकता, असं एक पुस्तक पब्लिश केलं. आणि या पुस्तकाला खूप चांगला रिस्पॉन्स आला. सो यू कॅन सी दॅट इंग्लिश लिटरेचर पासून ते सायंटिफिक पब्लिकेशन पर्यंत त्यांचा जो प्रवास आहे, जस्ट बाय फॉलोइंग हिज पॅशन अँड गिव्हिंग टाइम टू हिज एक्सप्लोरेशन, त्यांनी एवढं काही अचीव्ह केलं या फील्डमध्ये. सो इट इज पॉसिबल फॉर एनीबडी, इफ यू हॅव दॅट पॅशन, तुम्ही त्याच्यावरती वर्क केलं तर तुम्ही त्यात काही करू शकता. नेक्स्ट मी बोलेन की हेमंत ओगले बद्दल. हेमंत दादा आंबोलीचा राहणारा आहे. इंजिनिअरिंग केलं त्यांनी आणि इंजिनियर झाल्यावरती कॉर्पोरेट मध्ये नोकरी केली, पण कॉर्पोरेट मध्ये काही त्याचं मन रमेना. शेवटी त्यांनी डिसाईड केलं की कॉर्पोरेट क्विट करूया आणि आपल्या आंबोलीला परत जाऊया. आणि आंबोलीला परत गेल्यावरती त्यांनी तो जिथे राहत होता, त्याची जी जमीन होती तिथे एक छोटंसं रिसॉर्ट सुरू केलं. आणि त्या रिसॉर्ट सुरू केलं तर त्याच्याकडे नेहमी आंबोलीमध्ये नेचर आणि वाईल्ड लाईफ स्टडी करणारे खूप लोक पावसाळ्यामध्ये जातात. तर असे बरेच लोक तिकडे स्टडीसाठी यायचे आणि त्यांच्या थ्रू त्याला इंटरेस्ट येत गेला की अरे हे काय, मग तो त्यांच्याबरोबर फिरायला लागला आणि मग त्याला बर्ड्स, बटरफ्लाईज आणि रेप्टाईल्स ह्या सगळ्यामध्ये इंटरेस्ट येत गेला. बटरफ्लाईज मध्ये स्पेशली जास्त. आणि मग त्या लाईक माइंडेडनेस मध्ये आपल्याला त्या ग्रुप्स मध्ये तसे लोक भेटत जातात. सो त्याची जशी ओळख झाली, मग त्यांनी एक बटरफ्लाय मीट ऑफ इंडिया अटेंड केली. तिथे आणखीन तशा लाईक माइंडेड लोकांची ओळख झाली. मग तसा त्यांचा एक ग्रुप झाला. मग त्यांनी आणखीन नॉर्थ ईस्टच्या वगैरे टूर्स केल्या बटरफ्लाय स्टडीजसाठी. आणि त्यातनं त्याला मग इंटरेस्ट डेव्हलप होत गेला. मग त्याला कळलं की अरे बटरफ्लाय स्टडीज मध्ये फक्त बटरफ्लायचा फोटो काढणं हे एवढंच नाहीये, तर त्यातनं आणखीन काय करू शकतो. मग बटरफ्लायची लाईफ सायकल करू शकतो. मग त्यांनी वेगवेगळ्या स्पीशीजची लाईफ सायकल केली, त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. आणि यातनं त्याला जे काही नवीन नवीन नॉलेज मिळत गेलं, जे फील्ड वरती नॉलेज मिळत गेलं, जे त्याच्या ऑब्झर्वेशन त्यांनी ऑब्झर्व केलं, ते तो आणि त्याचे एक कलिग मेन बाकरे सर या दोघांनी सायंटिफिकली कंपाईल करून त्याचं एक सुंदर पुस्तक कंपाईल केलं. आणि ते पण पुस्तक आज इंडियामधल्या बटरफ्लाईज विषयावरच्या पहिल्या 5-6 बुक्स मध्ये काउंट होतं. सो यू कॅन सी हिअर, हे त्याचं छोटंसं रिसॉर्ट आहे. आणि इथे बरेच लोक नेचरशी रिलेटेड जे काही काम करतात ते स्टे साठी येतात आणि त्याच्या थ्रू त्याला इथून इन्फॉर्मेशन मिळत गेली आणि तो या फील्डमध्ये येत गेला. हे बटरफ्लाय लाईफ सायकल जे आपण म्हणतो की हे बटरफ्लायचं एग आहे. आणि मग एग जेव्हा हॅच होतं, मग त्यातनं तो लार्वा कसा बाहेर येतो आणि मग तो लार्वा ह्या पानावरती फीड करून तो पुढे कसा त्याचा प्युपा होतो आणि त्यातनं कसं नवीन बटरफ्लाय तयार होतो, या सगळ्यावरती त्यांनी खूप एक्सटेन्सिव्ह काम केलेलं आहे. यू कॅन जस्ट सी अ ग्लिम्स किती स्पीशीजचे अंडी आणि त्याचं पुढचं पूर्ण लाईफ सायकल त्यांनी केलेली आहे. सो हे त्यांचं पुस्तक आहे, मिलिंद बाकरे सर आणि हेमंत ओगळे दादाचं, फील्ड गाईड टू बटरफ्लायज ऑफ वेस्टर्न घाट. खूपच सुंदर, एकदम सायंटिफिक नरेशन वाला आणि खूप फोटोग्राफ्स असलेलं पुस्तक आहे. सो फील्ड गाईड म्हणून पण वापरू शकता आणि ओव्हरऑल तुम्हाला स्टडीसाठी वापरू शकता. आणि ज्या बटरफ्लाय मीट थ्रू त्याचं जे पॅशन पुढे गेलेलं, तिथे आता दादा एक्सपर्ट म्हणून जातो आणि त्याचे एक्सपिरियन्सेस शेअर करतो. आणि
बायोडायव्हर्सिटी मीट्स आणि फेस्टिवल्स मध्ये पण ऍज अन एक्सपर्ट दादा सेशन कंडक्ट करत असतो. आणि फक्त बटरफ्लाईज वर न थांबता पुढे मग अँफिबियन्स, इन्सेक्ट्स आणि फ्लोरा फाउना सगळ्यातच त्याला इंटरेस्ट येत गेला आणि त्याचा हळूहळू आता त्यातले एक्सपर्टीज पण वाढत गेलेत. सो स्नेक्स, बर्ड्स, बटरफ्लाईज ओव्हरऑल वाईल्ड लाईफ मध्ये दादा आता खूप काम करतो. So again, another success story where the person is not from science background and means not from कन्झर्वेशन और बायोडायव्हर्सिटी बॅकग्राऊंड अँड स्वतःच्या इंटरेस्ट मध्ये त्यांनी एवढं स्वतःला डेव्हलप केलेलं आहे. सो इट इज पॉसिबल. आपल्या सगळ्यांना माहित असलेले रवींद्र लाड सर महाराष्ट्र सेवा संघामध्ये सगळ्यांनाच माहित असतील. त्यांची स्टोरी अशीच आहे की इकॉनॉमिक्स वाले असून त्यांचं कामही पूर्ण इकॉनॉमिक्स रिलेटेड असताना जस्ट इतिहासाची आवड आणि त्यातनं खूप वाचन आणि सगळं ऑब्झर्व करून त्याच्या नोंदी करून ठेवणे या सवयीमुळे त्यांनी बरंच काही काम केलं. पहिले त्यांना वेगवेगळी नाणी मिळाली किंवा एक्सप्लोरेशन करताना त्यांना जे खापराचे तुकडे मिळाले त्यावरनं त्यांनी त्याचं सायन्स, त्याची हिस्ट्री याचा स्टडी केला. आणि एलिफंटा आयलंड वरती त्यांचं खूप काम आहे. त्याच्यानंतर त्यांनी एक छोटंसं पुस्तकही केलेलं आहे की ट्रेड रूट्स ऑफ इंडिया. आणि पुढे पुढे असं काम करता करता रेफरन्स मिळत त्यांना नेहमी असं वाटायचं की अरे आपण जेव्हा जगाचा इतिहास बघतो तर तिथे कुठेतरी आपल्याला भित्तिचित्र मिळतात किंवा अगदी आदिमानवानी काढलेले काही आर्ट अँड क्राफ्ट मिळतं. मग आपल्या इथे महाराष्ट्रामध्ये पण काहीतरी असणार. असा आढावा घेत घेत त्यांना कोकणातल्या कातळ शिल्पांची माहिती मिळाली. आणि मग ह्या कातळ शिल्पांचं डॉक्युमेंटेशन त्यांनी सुरू केलं आणि मग अख्खा कोकण पिंजून काढून त्यांनी अनेक कातळ शिल्पांचं डॉक्युमेंटेशन केलं. आणि त्याचा सिंधू संस्कृतीशी काय संबंध असू शकतो या संदर्भात त्यांनी विवेचन केलं आणि एक सुंदर पुस्तक त्यांनी लिहिलेलं आहे, कोकणातील कातळ शिल्प आणि सिंधू संस्कृती. सो अगेन म्हणजे एखादा अशी व्यक्ती ज्याला आर्किओलॉजी वगैरे असं काही त्यांनी तत्वशुद्ध शिक्षण घेऊन टाकलं नाही, फक्त इंटरेस्ट आपल्याला इतिहासी इच्छा गोडी असणे आणि त्यातनं केलेलं सेल्फ स्टडी याच्या बेसिसवरती मग एक्सपर्ट लोकांशी भेटून त्यांच्याकडनं आणखी माहिती घेऊन त्याचा एक्सप्लोरेशनला त्यांनी काहीतरी एक रिझल्ट त्याचा काढलेला आहे की जस्ट फक्त आपल्या पुरतं न ठेवता तर त्याचं विवेचन करून त्याचं एक पुस्तक त्यांनी पब्लिश केलेलं आहे. सो दिस इज ऑल्सो अन इन्स्पिरेशनल स्टोरी. आणि हे काय अगदी म्हणजे काय म्हणा कॉलेज गोईंग एज मध्ये किंवा अगदी 20-25 मधलं काम नाहीये, तर 20-30 वर्ष अगदी आयुष्याची देऊन 50 नंतर तुम्ही पुस्तक पब्लिश करता हे खूप मोठी अचीवमेंट आहे माझ्यासाठी तरी. सो आय रिअली ऍडमायर हिम फॉर दिस. नेक्स्ट आपण म्हणजे एकदम काय म्हणतो इन्स्पिरेशनल स्टोरी म्हणून माझा जो एक मित्र आहे त्याबद्दल मी सांगेन, प्रशांत गोकरणकर. एकदम सिम्पल गाय अँड शिक्षणाची अजिबात गोडी नव्हती, अगदी द्वाड मुलं असतात तशातला होता. सायन कोळीवाडामध्ये वरळी कोळीवाडामध्ये वाढलेला, त्यामुळे सीशोर वरती मज्जा मस्ती करणं, मासे पकडणं, तिथेच त्या कातळांवरती अख्खा दिवस उन्हाळक्या करणं यात त्याचं बालपण गेलं. आणि शिक्षणाची आवड नसल्यामुळे शाळा लवकरच त्यांनी सोडून दिली. पण ओव्हरऑल नेचरशी रिलेटेड त्याला फार इंटरेस्ट होता, कारण त्या समुद्रावर जाणं, वेगवेगळे मासे बघणं, त्या समुद्र किनाऱ्यावरचं जे काही हे होतं वाईल्ड लाईफ होतं, फ्लोरा फाउना होता, तो ऑब्झर्व करणं. आणि मग हळूहळू कोण कोण असे नेचर एक्सपर्ट भेटले, त्यांच्यासोबत मग बर्ड्स, बटरफ्लाईज यामध्ये त्याला खूप इंटरेस्ट आला. आणि शिक्षण लवकर सोडल्यामुळे तो काही ना काहीतरी नोकऱ्या करत असायचा आणि त्यात त्याला फार इंटरेस्ट होता की अरे आपण म्हणजे वाईल्ड लाईफ रिलेटेड काहीतरी काम करावं. मग त्याच्या एका मित्राला त्यांनी सांगितलेलं होतं आणि महाराष्ट्र नेचर पार्क आहे माहीमला, तिथे माळी ही पोझिशन ओपन होती आणि त्यांनी ती नोकरी घेतली. आणि माळ्याचं काम करता करता त्यांनी तिथल्या सगळ्या झाडांची, औषधी झाडांची इतकी इन्फॉर्मेशन गोळा केली आणि ती आत्मसात केली की मग तिथल्या फील्ड गाईड्सनीच रेकमेंड केलं की अरे ह्याला एवढी इन्फॉर्मेशन आहे तर आपण ह्याला ऍज अ फील्ड गाईड म्हणून प्रमोट करू शकतो. आणि मग फ्लोरावरनं तो मग फाउनावरती आला. मग त्यांनी कीटक, पक्षी, बटरफ्लाईज याचं नॉलेज आत्मसात केलं. बरं तिथे काम करत असताना त्यांनी पूर्ण महाराष्ट्र नेचर पार्कची लायब्ररी आहे त्याच्या इतकं युटिलायझेशन कोणी केलं असेल मला माहित नाही. अक्षरशः छोटी छोटी पुस्तकं त्यांनी तिथली एकदम खाल्ली आहेत बसून तिथे. आणि खूप त्यांनी स्वतःला डेव्हलप करत गेला, कारण इंग्लिश त्याचं एवढं चांगलं नव्हतं. मग त्याच्यावरती त्यांनी डिक्शनरी हातात घेऊन सतत व्होकॅब्युलरी वाढवणं आणि सायंटिफिक नेम्सचा सगळा रिसर्च करणं की हे नाव का आहे, मग हे बायनॉमियल नेम असं का आहे, बर्ड रेस्क्यू करणं,
बटरफ्लायच्या लाईफ सायकल वरती काम करणं, नवीन नवीन तिथे स्पायडर जे आले त्याच्यावरती काम करणं, असं त्यांनी सुरू ठेवलं आणि त्यांनी त्याचा व्यासंग वाढवत ठेवला आणि त्यामुळे त्याला खूप म्हणजे नुसतं तो बर्ड्स बटरफ्लाईज वरती लिमिटेड न राहता आता त्याला तुम्ही वाईल्ड लाईफ मध्ये काही विचारा तो सांगू शकतो. इतकं टेक्निकल नॉलेज त्यांनी गेन केलेलं आहे. सो ट्रेकिंग करायला सुरुवात केली त्यांनी, कारण त्याला काहीतरी तिथे फ्लोरा फाउना बघायला मिळायचं. आणि हळूहळू मग जसे त्याचे एक्सपर्टीज वाढत गेले तसे तो नेचर ट्रेल्स कंडक्ट करायला लागला आणि मग त्याचं वर्क जे होतं ते त्याला चांगली, आणि त्याचं नॉलेज चांगलं आहे त्यामुळे त्याला चांगली पब्लिसिटी मिळत गेली. आणि पुढे ह्याच नॉलेजचा म्हणजे एक असा व्यक्ती ज्यांनी शालेय शिक्षण पण कम्प्लीट केलं नाही, पण पुढे जाऊन तो रिसर्च पेपर लिहितो, म्हणजे यू कॅन अंडरस्टँड, म्हणजे तुम्ही इमॅजिन करू शकता की त्याचा प्रवास किती मोठा आहे आणि त्याने ती केवढी मोठी अचीवमेंट आहे त्याच्यासाठी. त्यांनी बटरफ्लाय डायव्हर्सिटी ऑफ महाराष्ट्र नेचर पार्क हा पेपर पब्लिश केलेला आहे सचिन चोरगे आणि अनिल राजभर यांच्यासोबत. तो आजही नेचर एक्सपर्ट म्हणून आम्ही कुठला इव्हेंट कंडक्ट करतो तर आम्ही पहिले प्रशांतला बोलवतो, कारण प्रशांतचं त्या ह्याच्यातलं नॉलेज आणि ते दुसऱ्यांना सांगण्याची त्याची जी तळमळ आहे ती खरंच म्हणजे अप्रिसिएबल आहे. सो आय ऍडमायर हिम फॉर दॅट ऑल्सो. नेक्स्ट अशीच एक स्टोरी आहे. एक छोटासा मुलगा शुभम आळरे, आंबोलीचा हा मूळचा आहे आणि शाळेमध्ये त्यांच्या मलबार नेचर कन्झर्वेशन क्लब थ्रू मुलांना एक सेन्सिटाईज करण्यासाठी काही काही नेचर रिलेटेड प्रोग्राम्स व्हायचे. तर त्या प्रोग्राम मध्ये त्याला म्हणजे वाईल्ड लाईफ काय असतं, बटरफ्लाईज काय असतात ह्याचं इंट्रोडक्शन मिळालं. आणि मग तिथे जे काही प्रोजेक्ट्स मिळाले त्या प्रोजेक्ट वरती काम करता करता त्याला असं जाणवलं की अरे मला ह्यात खूप इंटरेस्ट आहे. मग तो ते परस्यू करत गेला, त्याच्यात त्याने रीडिंग केलं, फील्ड गाईड म्हणून तो काम करायला लागला आणि बटरफ्लाईज, अँफिबियन्स, त्याच्यानंतर तिथला फ्लोरा फाउना, कीटक त्यांनी काही काही सोडलं नाही. जे जे त्याला समोर आलं त्याबद्दल त्यांनी रीडिंग केलं आणि त्यातनं त्यांनी त्याचं नॉलेज डेव्हलप करत गेला. आणि त्याची काही बेसिक फोटोग्राफीज त्यांनी काही केलेले आहेत की रेअर फोटोज. तर त्याचा सेंच्युरी एशियामध्ये वाईल्ड लाईफ सेक्शन मध्ये त्याला सेकंड प्राइज हे मिळालेलं आहे 2015 मध्ये. आणि मग हेमंत दादाकडे तो ऍज अ नेचर एक्सपर्ट म्हणून 6 वर्ष नोकरी करत होता आणि मग त्यातनं त्यांनी जे काही स्किल डेव्हलप केले त्याचा फायदा करून तो पुढे मोठ्या मोठ्या रिसॉर्ट मध्ये ऍज अ नॅचरलिस्ट म्हणून नोकरी करतो. सो एक ITI केलेला मुलगा आणि आंबोली सारख्या छोट्या म्हणजे टाउनला बिलॉंग करणारा, आणि त्यातनं त्यांनी सेल्फ स्टडी करून एक्सपर्टची मदत घेऊन जे स्वतःला डेव्हलप केलं आणि आज तो एका मोठ्या लेवलवरती नॅचरलिस्ट म्हणून काम करतो. आणि त्यात त्यांनी त्याचं करिअर हे केलं. ITI करून तो कुठे राहिला असता आणि आज ऍज अ नॅचरलिस्ट म्हणून त्यांनी जी काही कीर्ती मिळवली आहे ती खरोखर अप्रिसिएबल आहे. नेक्स्ट आपण आशुतोष सरांबद्दल बोलूया. असेच आपल्यासारखे ट्रेकर, भटकंतीची आवड, त्यामुळे दर रविवारी शनिवार रविवारी आपलं गाडी काढायची आणि कुठेतरी जाऊन काहीतरी एक्सप्लोरेशन करून यायचं, असं आपला जसा काही शेड्यूल असतो तसंच त्यांचं शेड्यूल होतं. आणि त्यात त्यांना फक्त एवढं होतं की त्यांचं डॉक्युमेंटेशन खूप छान होतं. त्यांनी असं काही पुस्तक लिहायचं किंवा काय करायचं असा विचार करून डॉक्युमेंटेशन नाही केलं, पण आपण जिथे जातो तिथे जायचा रूट काय आहे, त्याला किती किलोमीटर आपल्याला, आणि तिथे गेल्यावर आपण काय ऑब्झर्व केलं, मॉन्युमेंटल ऑब्झर्वेशन काय, तिथला वाटाड्या कोण, तिथले काही आपल्याला लोकल संस्कृतीचे काही इन्फॉर्मेशन मिळाली आहे. तर त्या सगळ्याचं तंतोतंत डॉक्युमेंटेशन त्यांनी करून ठेवलं की पुढे कधी काळी आपण ते वाचलं तर आपल्याला तो ट्रेक रिलीव्ह केल्यासारखं वाटेल या ऍस्पेक्टनी, आणि तो इन्फॉर्मेशन आपल्या दुसऱ्या कोणाला देता येईल या असा विचार करून त्यांनी ते डॉक्युमेंटेशन केलं. पुढे पुढे मग त्यांना जे स्थापत्यामध्ये इंटरेस्ट येत गेला तसं ते देगलूरकर सर किंवा घाणेकर सर ह्यांबद्दल बरोबर फिरायला लागले. आणि मग जे जे त्यांना नवीन दिसायचं आणि त्याबद्दल इन्फॉर्मेशन हवी असायची तर या एक्सपर्ट कडनं तर मिळायचीच, प्लस त्यांनी स्वतःचं रिडिंगही खूप पुढे पुढे वाढवलं आणि त्यातनं त्यांना मग बरंच नॉलेज मिळालं. त्यांनी इंडोलॉजीचा कोर्स केला 2 वर्षाचा आणि मग त्यांनी रायटिंग सुरू केलं. मग जिथे जिथे फिरून यायचे त्याबद्दलचं त्यांचं नरेशन पेपरमध्ये छापून यायला लागलं, मासिकांमध्ये छापून यायला लागलं आणि त्यातनं त्यांनी मग पुढे
पुस्तकं लिहायला सुरुवात केली. सो त्यांनी बऱ्याच विषयांवरती पुस्तकं लिहिलेली आहेत, ज्यावरती आपल्याला जास्त मराठीमध्ये डॉक्युमेंटेशन मिळत नाही. जसं आडवाटेच्या महाराष्ट्राची भटकंती असेल किंवा सफर कंबोडियाची आहे, कंबोडियाची मंदिरं आहेत. त्यानंतर नदी, आपल्या इथल्या वेगळ्या वेगळ्या नदी आहेत आणि त्या नदीच्या आजूबाजूच्या संस्कृती आणि त्याचा नदीशी असलेला संबंध या विषयावरती एक सुंदर पुस्तक आहे, नदीच्या खोऱ्यात. आणि शिवालय जी महाराष्ट्रामध्ये, त्या शिवालयांवरती एक कंपायलेशन आहे, सफर शिवालयांची. अशी बरीच पुस्तकं त्यांनी लिहिलेली आहेत. सो अगेन अ पर्सन हू हॅड नो बॅकग्राऊंड ऑफ दिस इंडोलॉजी ऑर आर्किओलॉजी ऑर हिस्ट्री, बाय इंटरेस्ट त्यांनी ह्यात स्वतःला डेव्हलप केलं आणि आज त्यांचं कॉन्ट्रीब्युशन फील्डसाठी खूप मोठं आहे. नेक्स्ट कॅन्डिडेट आपल्याकडे कोण आहे तर अविनाश भगत, ठाण्याचा मुलगा आहे. एकदम इन्स्पिरेशनल स्टोरी आहे आपल्यासाठी, कारण असंच ट्रेक करता करता, ट्रेकपेक्षा पण तो रेस्क्यू मध्ये खूप काम करायचा. बर्ड्सचे रेस्क्यू म्हणा किंवा आपला जे पेट्स असतात किंवा स्ट्रीट डॉग्स वगैरे आहेत, कॅट्स आहेत, त्यांचे रेस्क्यू, अॅनिमल रेस्क्यू मध्ये तो काम करायचा. आणि तेव्हा काही त्याचं असं बॅकग्राऊंड नव्हतं, कॉमर्स बॅकग्राऊंडचा आहे तो. आणि हे रेस्क्यू करता करता पहिल्यांदा त्याच्याकडे हा ODKF म्हणून हा बर्ड आहे, त्याचा रेस्क्यू कॉल आलेला. आणि जेव्हा हा बर्ड त्याच्याकडे आला तर त्या बर्डला बघून तो इतका फॅसिनेट झाला, अरे याला एवढी कलर असलेला आणि एवढा सुंदर पक्षी बघून त्याला बर्ड्स मध्ये इंटरेस्ट येत गेला. आणि मग पुढे पुढे बर्ड्स रेस्क्यू त्याचे वाढत गेले आणि मग त्यातनं त्यांनी बर्ड्स मध्ये इंटरेस्ट घ्यायला सुरुवात केली. एक्सपर्ट बरोबर बर्ड्स साठी ट्रेल करायला लागला. त्यातनं त्याला बर्ड्स काय असतात, त्यांचं बिहेवियर काय असतं याबद्दल इन्फॉर्मेशन मिळाली. मग त्यात त्यांनी खूप रिडिंग केलं आणि ऑब्झर्वेशन्स केले फील्डवरती. अगदी रोजच दिवस म्हणजे जेव्हा जेव्हा जमेल तेव्हा, जसं ऑफिसच्या शेड्यूल प्रमाणे जमेल तसं, जवळ अगदी लांब नाही तर मग ठाण्यात राहतो तो, मग ठाण्याची खाडी कुठेतरी जाऊन मग बर्डिंग करायचं. असा त्याचा नेहमीचा शिरस्ता सुरू राहिला आणि त्यातनं त्याचे ऑब्झर्वेशन्स वाढत गेले आणि बर्ड बिहेवियर वरती त्याचा स्टडी झाला. त्यानंतर त्यांनी वेगवेगळ्या बर्ड रेस मध्ये पार्टिसिपेट केलं. सो हे डोंबिवली बर्ड रेस मध्ये त्याच्या टीमला फर्स्ट प्राइज मिळालेलं. आणि मग त्याचे एक्सपर्टीज जसे वाढायला लागले तेव्हा त्याच्याबरोबर येणारे लोकही वाढायला लागले. मग तो स्वतः जेव्हा त्याला एवढं एक्सपर्टीज आलं की तो दुसऱ्यांना गाईड करू शकेल, तसं त्यांनी नेचर ट्रेल्स कंडक्ट करायला सुरुवात केली, स्पेसिफिकली बर्डिंग ट्रेल्स कंडक्ट करायला सुरुवात केली. आणि त्याच्याबरोबर रेग्युलर जाणारा एक क्राऊड, एक ग्रुपही तयार झाला. इथेच तो प्रीतीताई, नेमकं बर्ड रेस्क्यू म्हणजे नक्की म्हणजे त्यांनी कसं केलं म्हणजे ते? बर्ड रेस्क्यू म्हणजे कसं असतं, आता आपल्या इकडे आपल्या आजूबाजूला कधीतरी आपण बघतो की हे पतंगाचा सीझन येऊन गेल्यानंतर कुठेतरी कावळा, कबूतर त्या पतंगाला लटकून अडकून पडलेला आहे. मग अशा वेळेस लोक आपल्याला कॉल करतात की अरे इकडे या, इकडे एक बर्ड आहे किंवा इथे इंज्युअर्ड बर्ड आहे. कधी कधी आपल्याला बघायला मिळतं की एखाद्या झाडाची फांदी तुटते, पडते आणि मग त्याच्यावर असलेलं घरटं खाली पडतं, पक्षी उडून जातात पण पिल्लं तिथेच राहतात. आणि बिकॉज दे आर हेल्पलेस, दे कॅनॉट फ्लाय, ते लहान आहेत अजून. मग त्यांना आपल्याला हे सपोर्ट करून, खाणं पिणं देऊन त्यांना ते स्वतःला सस्टेन करतील एवढ्या लायक होईपर्यंत त्यांची काळजी घ्यावी लागते. तर दिस इज कॉल्ड एज बर्ड रेस्क्यू. कधी कधी एखादा म्हणजे मांजरं वगैरे पक्ष्यांना पकडायचा प्रयत्न करतात, त्यात बर्ड्स इंज्युअर होतात. किंवा बर्ड बर्ड फाईट मध्ये बर्ड इंज्युअर होतात आणि मग त्यांना पंखाला वगैरे लागलं की त्यांना उडता येत नाही. मग त्यांचा जखम क्युअर होईपर्यंत आपल्याला त्यांना सपोर्ट करावा लागतो आणि वन्स दे आर एबल टू फ्लाय मग त्यांना पुन्हा रिलीज केलं जातं. सो त्याला बर्ड रेस्क्यू म्हणतात. ओके, नाईस. तर त्याला जे काही नॉलेज मिळालं अविनाशला, ते त्यांनी स्वतःपुरतं नाही ठेवलं, तर त्याचं डिसेमिनेशन त्यांनी मुलांसाठी म्हणजे कॉलेज गोईंग स्टुडंटसाठी अवेअरनेस प्रोग्राम्स घेऊन किंवा इतरही वेगवेगळ्या संस्था थ्रू, इव्हन वनविभागाच्या थ्रू त्यांनी अवेअरनेस प्रोग्राम्स घेऊन त्यामध्ये त्याचं नॉलेज त्यांनी शेअर केलेलं आहे. आणि मेजर त्याचं काम काय आहे तर त्यांनी ठाणे क्रीक जी आहे कोपरीला, त्या ठाणे क्रीकला त्याचं होम ग्राउंड असल्यामुळे तिथे जो वर्षानुवर्ष रोजच म्हणजे जवळजवळ बर्डिंग साठी जायचा आणि त्यांनी तिथे जे जे काही बर्ड्स पाहिले त्याचं सुंदर डॉक्युमेंटेशन केलं आणि त्याचा एक रेकॉर्ड मेंटेन केला. आणि पुढे काय झालेलं की
या एरियामध्ये म्हणजे हा खरं तर काय म्हणतात प्रोटेक्टेड आपण म्हणतो की कांदळवन आहेत, तो प्रोटेक्टेड झोन असून सुद्धा गव्हर्नमेंटचा एक प्रोजेक्ट तिथे येणार होता. त्यांनी बघितलं तिथे डम्पिंग सुरू आहे, माती बिती आणून टाकतायत आणि हे सगळं मार्शी लँड भरायला सुरुवात केली. मग त्यांनी इन्क्वायरी केली की अरे इथे काय काम सुरू झालं, कारण हा तर प्रोटेक्टेड झोन आहे. तेव्हा त्याला कळलं की इथे नॉन पोल्युशन क्रिएटिंग काहीतरी कन्स्ट्रक्शन होणार आहे गव्हर्नमेंटचं. मग भलेही ते नॉन पोल्युशन क्रिएटिंग म्हणजे काय, तर एखादी फॅक्टरी असेल तर त्याचे काहीतरी आउट प्रोडक्ट्स निघतात आणि ते पोल्युशन क्रिएट करतात. पण एखादं अशी ऑफिसची बिल्डिंग असेल जिथे काहीच पोल्युशन रिलेटेड काही त्याचा आउटपुट नसेल, तो अशा कन्स्ट्रक्शन साठी तिथे परमिशन देण्यात आलेली होती. पण त्याचं तिथे 2-3 वर्षाचं काम होतं आणि त्याला माहित होतं की हा एरिया खूप इम्पॉर्टंट आहे आणि इथे खूप मायग्रेटरी बर्ड्स पण येतात आणि त्यांच्या येण्यासाठी किंवा त्यांच्या सर्व्हायव्हलसाठी हा प्रोटेक्टेड राहणं आवश्यक आहे. यासाठी मग त्यांनी इतर लोकांना पण हाक घातली की आपण ह्याच्या प्रोटेक्शन या एरियाच्या प्रोटेक्शन साठी काहीतरी करायला हवं. मग स्टॅलिन दयानंद असो किंवा पर्यावरण दक्षता मंच असो, हे सगळे त्याच्या सोबतीला आले आणि मग त्यांनी या इथे कुठलंही कन्स्ट्रक्शन होऊ नये आणि इथे एवढे बर्ड्स पॉप्युलेशन आहे आणि एवढा रिच इथला फ्लोरा फाउनाचं रेकॉर्डिंग आहे, तर तुम्ही इथे कुठलंही कन्स्ट्रक्शन करू नका आणि हा प्रोटेक्टेड झोन ठेवा. यासाठी गव्हर्नमेंट कडे अपील केलं आणि मग त्यांनी केस टाकली आणि ते केस ते जिंकले पुढे आणि हा एरिया इथलं कन्स्ट्रक्शन जे होणार होतं ते कॅन्सल झालं आणि पुन्हा हा एरिया पुन्हा प्रोटेक्टेड रिजन म्हणून डिक्लेअर झाला. तो त्याचसोबत त्याला जिथे जिथे काही काही इन्फॉर्मेशन आहे, जिथे काही नवीन सायटिंग झालंय त्याचं त्यांनी थोडं थोडं पेपरमध्ये लिहायलाही सुरुवात केली. हे त्यांनी कोपरी रिजन मध्ये जे काही त्यांनी बर्ड्स पाहिले होते त्याचं डॉक्युमेंटेशन केलं आणि हा पेपर पब्लिश झालेला, त्यामुळे ते केस जिंकायला त्यांना सोपं गेलं. कारण यात तिथे जवळजवळ 200+ प्रजातीचे बर्ड्स येतात आणि तिथे वास्तव्य करतात, त्याचा रेकॉर्ड त्यांच्याकडे होता. आणि मग एवढी चांगली आणि रिच साईट असताना ती साईट फक्त कन्स्ट्रक्शन साठी वापरणे हे गव्हर्नमेंट पॉलिसीमध्ये पण बसत नाही. त्यामुळे तो प्रोटेक्टेड राहण्यासाठी ह्या पेपरची खूप मदत झाली आणि ही केस जिंकल्यानंतर हे बघा, हे इथे आपण बघू शकतो, हे भराव घालून त्यांचं कन्स्ट्रक्शनचं काम सुरू झालेलं होतं आणि मग केस जिंकल्यावरती हे कॅन्सल झालं आणि आता ही साईट पुन्हा प्रोटेक्टेड रिजन मध्ये आहे आणि त्याच्याबद्दल ठाणे महानगरपालिकेने त्याचा सत्कारही केलेला आहे. So this way, एक person who is not from again science or conservation background, just by interest he developed himself into this. आणि तो या लेवल पर्यंत गेला की तो प्रशासनाशी भांडून त्यांनी एखादा रिजन प्रोटेक्टेड राहण्यासाठी काम केलं. सो इट इज अगेन अ ग्रेट अचीवमेंट. नेक्स्ट आपण डिस्कस करूया गौरव पाटील बद्दल. आता गौरवची हिस्ट्री थोडी वेगळी आहे. तो बायोलॉजी स्ट्रीम मधनच आहे आणि सायंटिफिकली त्यांनी यात खूप शिक्षण घेतलेलं आहे. त्यांनी MSc केलेलं आहे मरीन बायोलॉजी मध्ये आणि बऱ्याच नेचर कन्झर्वेशन प्रोजेक्ट्स वरती त्यांनी काम केलेलं आहे. पण त्याचं वेगळेपण काय, तर तो काइंड ऑफ परेश टुरीचं जसं आपण काम केलेलं, आपण काम पाहिलेलं की तुमचं सायंटिफिक नॉलेज आणि तुमचे स्किल्स याची सांगड घालून तुम्ही एक काहीतरी वेगळं आउटपुट देऊ शकता. तर ते आपल्याला गौरव कडे बघायला मिळतं. तो कारवारला मरीन बायोलॉजी मध्ये जेव्हा काम करत होता तेव्हा त्याला बोटीनी मासेमारी करणाऱ्या लोकांबरोबर जायला लागायचं त्यांच्या ऑब्झर्वेशन साठी. आणि जेव्हा हे बोटीनी खूप आतमध्ये जायचे, मग तिथे त्यांनी पेलाजिक बर्डिंग सुरू केलं. पेलाजिक बर्डिंग म्हणजे काय, तर ती अशी समुद्रात एकदम आतमध्ये जी पक्ष्यांच्या प्रजाती आहेत त्या समुद्रातच राहतात, त्या जमिनीवरती येत नाही. सो त्या बर्ड्सना पेलाजिक बर्ड्स म्हणतात. तर खूप आतमध्ये मच्छीमार लोकांबरोबर गेल्यामुळे त्यांना तिकडचे बर्ड्स बघायला मिळाले आणि हा त्यांचा पहिला रेकॉर्ड होता. आर्क्टिक स्कुआ जो इंडियन सबकॉन्टिनेंट मध्ये आधी रिपोर्टेड नव्हता, सो त्यांनी तो रिपोर्ट केला. त्यानंतर त्याचं पोस्ट ग्रॅज्युएशन झाल्यावरती तो मुंबईला जेव्हा परत आला, तर इथल्या मुंबई काय म्हणतात त्याला मरीन बायोडायव्हर्सिटी वरती काम करणाऱ्या टीमनी त्याला जॉईन व्हायला सांगितलं आणि तिथे जॉईन झाल्यावरती त्याला ओव्हरऑल मुंबईच्या शोरलाईन वरती जे काही मरीन लाईफ मिळतं ते डॉक्युमेंटेशन करण्याची संधी मिळाली आणि त्यातनं त्यांनी सुंदर फोटोग्राफी आणि मग नंतर इलुस्ट्रेशन्स वरती त्यांनी काम केलेलं आहे. सो या पूर्ण प्रोजेक्टचं
काम म्हणजे एकच होतं की त्यांनाही हे काही पब्लिकेशन वगैरे करणं हे त्यांचं एम नव्हतं. बट मुंबई शोरलाईन वरती इतका फ्लोरा फाउना आहे आणि तो बायोडायव्हर्सिटीच्या दृष्टीने इतका इम्पॉर्टंट आहे, हे नॉर्मल म्हणजे जनरल पब्लिकला कळावं ह्या उद्देशाने त्यांनी हा प्रोजेक्ट सुरू केला. आणि त्यात त्यांची जी काही फाइंडिंग्स आहेत ते सगळे त्यांनी ओपन सोर्स मध्ये आय नेचर म्हणून एक वेबसाईट आहे, त्याच्यामध्ये मरीन फ्लोरा ऑफ मुंबई असं एक सेक्शन आहे आणि त्यात त्यांनी ते सगळं डेटा पब्लिश केलेला आहे. सो इट इज ओपन टू ऑल. त्यांनी पब्लिकेशनला गेले नाही. पब्लिकेशनला गेलं की कसं होतं, तो फक्त सायंटिफिक कम्युनिटीसाठी लिमिटेड राहतो तो ऍक्सेस टू दॅट डेटा. बट तुम्ही एखाद्या ओपन सोर्स वरती जर तुमचा डेटा देत असाल तर तो जनरल पब्लिकसाठी अवेलेबल असतो. सो अवेअरनेस हे त्यांचा मेन उद्देश होता आणि त्यातनं त्यांनी हे काम केलेलं आहे. एक सुंदर काय म्हणतात त्याला, स्लगची स्पीशीज आहे. आणि त्यानंतर हे झोअँथिडिन्स आहेत, त्याचे पण वेगवेगळे प्रकार असतात आणि त्यांचे हे फोटो काढलेले आहेत. या फोटोजना अवॉर्ड्स मिळालेले आहेत. याला सेंचुरी एशिया मध्ये, याला नेचर इन फोकस मध्ये अप्रिसिएशन मिळालेलं आहे. त्यानंतर हे वेगवेगळे स्पीशीज आहेत, त्याचं डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. आपण बघू शकतो, आपण पण समुद्र किनारी जातो, आपण त्या कातळांवरती फिरतो, पण त्या कातळांच्या कपारीमध्ये हे छोटे छोटे जीव आहेत आणि ते इतके सुंदर आहेत याच्याकडे आपलं कधी लक्षच जात नाही. सो अशा अनेक स्पीशीज, जवळजवळ 200+ स्पीशीज तिथे त्यांनी डॉक्युमेंट केलेले आहेत. आणि हा सगळा ओपन सोर्स अवेलेबल आहे. एनीबडी कॅन गो. आणि ते नेचर वॉक पण कंडक्ट करतात सोर्स वरती. सो आपण त्यांच्यासोबत त्या वॉक्सला जाऊ शकतात आणि त्यातही आपल्याला सगळं बघायला मिळतं. हे वेगवेगळे स्पीशीज ऑफ फिशेस त्यांनी डॉक्युमेंट केलेले आहेत. आणि मग पुढे त्याचं ड्रॉइंग चांगलं होतं, कला होती हातामध्ये. सो ते त्यांनी कसं इलुस्ट्रेशन्स मध्ये युटिलाइज केलं आपण बघू शकतो. हा सी हॉर्स आहे, त्याचं हे इलुस्ट्रेशन आहे. ही सी स्लग आहे. आणि आपण म्हणजे इमॅजिन नाही करू शकणार, आपण महालक्ष्मीला वगैरे गेलो असो, पहिले महालक्ष्मीच्या मंदिराच्या मागच्या बाजूला सगळं जे काही कातळ आहे तिथे ऍक्सेस होता, आपण जाऊ शकायचो. किंवा वरळी, इवन सायन कोळीवाडा आणि वरळी कोळीवाडा ह्या इकडे जे काही ही कातळ आहेत त्याच्यावरती फ्री ऍक्सेस आहे जायला. आणि या कातळांमध्ये हे छोटे छोटे जीव आहेत ज्याचं डॉक्युमेंटेशन कोणी केलेलं नाही आणि त्यांच्याकडे कोणी लक्षही दिलेलं नाही तर इथे एवढ्या स्पीशीज असू शकतात. हे त्याचे आणखीन काही इलुस्ट्रेशन्स आहेत. सो जे जे तो काही ऑब्झर्व करतो त्याचं त्यांनी त्याच्या आर्ट अँड क्राफ्ट थ्रू इलुस्ट्रेशन्स मध्ये रूपांतर केलं. आणि पुढे मग तो अंदमानला शार्कच्या प्रोजेक्ट्स वरती काम करायला गेला. आणि मग तिथे काही मेजरली त्यांचं अवेअरनेसचं काम होतं की अंदमानच्या जे काही हे होते फॉरेस्ट डिपार्टमेंटची लोक होती त्यांना हे अवेअर करायचं होतं की समजा तुम्हाला कुठे शार्क तुम्ही ऑब्झर्व केला किंवा वेल्स तुम्ही ऑब्झर्व केले कुठे, तर त्यांचं डॉक्युमेंटेशन तुम्ही कसं कराल. एखादा जर स्ट्रँगल झाला म्हणजे काय की हे भरतीच्या वेळेस हे मोठे मोठे जीव समुद्राच्या किनाऱ्याच्या जवळ येतात आणि अचानक ओहोटी आली की ते पुन्हा पोहून जाऊ शकत नाही, ते अडकून बसतात समुद्रामध्ये, रेतीमध्ये. सो असे स्ट्रँगल जे काही फिशेस असतील त्यांना तुम्ही रेस्क्यू कसं करायचं. किंवा एखादा डेड फिश, मोठा फिश आला तुमच्या समुद्र किनाऱ्यावरती, तर त्याचं डॉक्युमेंटेशन कसं करायचं, त्याची पुढे कसं काय प्रोसिजर्स होतात, कोणाला नोटिफाय करायचं, या सगळ्याचं डॉक्युमेंटेशन आणि याचं ट्रेनिंग त्यांनी तिकडच्या फॉरेस्ट डिपार्टमेंटच्या लोकांना दिलं. आणि त्याच्यासाठी म्हणजे अवेअरनेस साठी काही इलुस्ट्रेशन्स बनवली. तर ही आपण इलुस्ट्रेशन्स बघू शकतो, अक्षरशः जिवंत मासा वाटतो एवढे सुंदर त्याचे इलुस्ट्रेशन्स आहेत. मग इलुस्ट्रेशन्स मध्ये त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या हे जे वेल आहेत त्यांचे म्हणजे त्यांचं कशी मॉर्फॉलॉजी आहे, त्यांची साईज ह्युमनची कम्पेअर करता त्यांची साईज केवढी असू शकते, त्यांचे स्विमिंग बिहेवियर्स काय आहेत, त्यांचे फिन्स कसे आहेत, याबद्दलचे इलुस्ट्रेशन्स त्यांनी WWF सोबत केलेले आहेत. इथे तुम्ही बघू शकता की त्यांनी एक लिफलेट बनवलेलं आहे की तुम्हाला जर तो सापडला तर तुम्ही त्याला कसं घेऊन जाल. तुम्ही त्याला शेपटी धरून खेचू नका जेणेकरून ते त्याला हार्मफुल असेल. मग तुम्ही त्याला कुठे धरायचं, त्याच्या फिन्सच्या जवळ धरायचं. मग त्याला कसं रेस्क्यू करायचं, तर त्याच्या खाली एक कापड टाकून त्याला ऍज अ कॅरियर 4 लोकांनी धरून प्रॉपर पाण्यामध्ये नेऊन सोडायचं. सो अशा प्रकारचे म्हणजे हाऊ टू हँडल दिस फिशेस, ह्यूज फिशेस, याबद्दलचे जे काही लिफलेट्स वगैरे बनवायचे होते याचं काम त्यांनी त्याच्या इलुस्ट्रेशन थ्रू केलं. सो इट इज ऑल्सो समथिंग अ व्हेरी अप्रिसिएबल
ऑल काइंड ऑफ वर्क जे आपली आर्ट अँड क्राफ्ट वापरून काहीतरी समाज प्रबोधन करण्यासाठी त्याच्यासाठी कॉन्ट्रीब्युट करणं, इट इज समथिंग रिअली अप्रिसिएबल. सो दॅट इज ऑल अबाउट गौरव. आणि आजची लास्ट केस मी जी डिस्कस करणार आहे, ज्या गेल्या वेळेस आपण जसं परेशचं बोललेलो की परेश इज वन पर्सन हू इज हॅव्हिंग नॉलेज इन ऑल द फील्ड्स. सो तसेच आमचे विवेक सर आहेत, विवेक काळे सर. हे पण इंजिनियर आहेत. भटकंतीची आवड होती, सुरुवात त्यांची भटकंतीपासून सुरू झाली. गड किल्ले फिरता फिरता त्यांना डॉक्युमेंटेशन साठी फोटोग्राफीची त्यांनी सुरुवात केली. आणि मग फोटोग्राफी मध्ये पण त्यांचा एक स्वभाव आहे की जे काही करतात ते एकदम टिप टू बॉटम टू टिप पर्यंत जायचं, मग त्यात अगदी मास्टरी मिळायला हवी असं. सो यू कॅन सी त्यांचं फोटोग्राफी तर अतिशय उत्तम आहे, त्यांचे स्किल्स. आणि त्यांचे फोटोग्राफिक ब्लॉग्स तुम्हाला त्यांच्या साईटवरती बघायला मिळतील. सह्याद्री जिओग्राफिक म्हणून त्यांची वेबसाईट आहे, त्याच्यावरती त्यांनी अगदी सुरुवातीपासूनचे त्यांचे फोटो जर्नल काइंड ऑफ ब्लॉग्स पण लिहिलेले आहेत. आणि लँडस्केप पासून सुरू झालेला त्यांचा हा प्रवास मग पुढे पुढे वेगवेगळ्या प्रकारचे फिनॉमिना जे नेचरमध्ये होत असतात ते कॅप्चर करत मग वेगवेगळ्या फ्लोरा फाउना मध्ये त्यांना इंटरेस्ट आला, त्यात त्यांनी अभ्यास केला, त्याचे बिहेवियर्स पासून सगळं त्यांनी डॉक्युमेंट केलं. त्यांच्या जर्नलवरती म्हणजे फोटो ब्लॉग जो त्यांचा आहे त्यावरती तुम्हाला त्यांचं सगळं नॅरेशन सकट फोटो ब्लॉग्स बघायला मिळतील. कासला आपण नेहमीच जातो सगळेजण, पण कासला तिथे एक ड्रॉसेरा बर्मानी म्हणून एक एकदम रेअर स्पीशीज येते, अगदी तुम्ही बघू शकता. हे गवत आहे आणि हा ड्रॉसेरा आहे. सो एवढं छोटं आहे ते, अगदी 25 पैशाच्या नाणं असतं त्यापेक्षाही छोटं असतं. आणि ते लोकेट करून मग ते ते एक परजीवी वनस्पती आहे. यू कॅन सी की त्याच्यावरती अशी पराग आल्यासारखी आपल्याला दिसतात आणि तो रस पिण्यासाठी कीटक आकर्षित होतात आणि मग ही जी स्पीशीज आहे ते त्या कीटकांना ट्रॅप करून डायजेस्ट करते. सो त्याचंही डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे की हा पूर्ण तुम्हाला इथे ड्रॉसेरा बर्मानीचं पूर्ण झाड दिसतंय आणि इथे ती एक मुंगी आलेली आहे रस पिण्यासाठी आणि त्याला त्या झाडाने ट्रॅप केलेलं आहे आणि आता ते त्याला ट्रॅप करून त्याला डायजेस्ट करेल आणि इट सर्वाइव्ह ऑन दॅट. सो हे डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे छान. इथेच न थांबता पुढे पुढे मग त्यांनी गड किल्ल्यांच्या मॉन्युमेंट्सचं डॉक्युमेंटेशन करायला सुरुवात केली. त्याचे खूप सुंदर सुंदर फोटो तुम्हाला बघायला मिळतील त्यांच्या वेबसाईटवर. तिथून त्यांना केव्स मध्ये इंटरेस्ट आला. मग किती लेणी आहेत, कशा प्रकारचं त्यांचं आर्किटेक्चर आहे आणि त्याचा काय इम्पॉर्टन्स आहे यामध्ये त्यांनी इंटरेस्ट घेतला आणि त्याचंही सुंदर डॉक्युमेंटेशन त्यांनी केलेलं आहे. आणि स्पेसिफिक म्हणजे नुसतंच आपण जायचं फिरायचं बघायचं आणि त्याचे फोटो काढून आणायचे असं नसून तर त्यांच्या प्रत्येक स्टडीला एक सायंटिफिक बॅकग्राऊंड असतं. सो आता तुम्ही ही लेण्यांचं बघू शकता की हा एक मेन केव आहे, त्याच्यामध्ये एक स्तूप आहे आणि ह्या स्तूपावरती म्हणजे हा फोटो तुम्हाला कधीही मिळणार नाही. या फोटोचं वैशिष्ट्य काय आहे तर या केवच्या एंट्रन्स मधनं सूर्याची किरणं सकाळची कोवळी किरणं स्ट्रेट लाईन मध्ये येऊन ती पूर्ण स्तूपावर पडलेली आहेत, वरच्या झरोक्यातनं आणि मेन दारातनं. तुम्ही बघू शकता इथे त्या दाराच्या फ्रेम मधनं आलेली ही सूर्याची किरणं आहे आणि ही वरच्या कवर्ड्सतनं आलेली वरच्या झरोक्यातनं आलेली सूर्याची किरणं आहेत आणि ही स्ट्रेट लाईन मध्ये स्तूपावरती आलेली आहेत. सो इफ यू वॉन्ट टू टेक सच काइंड ऑफ फोटो तुम्हाला पहिले ते केव माहित असायला हवी, ती कुठल्या डिरेक्शनला आहे, त्याच्यानंतर उत्तरायणामध्ये सूर्याची किरणं त्याची इकडे कशी येतात, दक्षिणायनात कधी येतात आणि मग नेमक्या वर्षाच्या एखाद्या दिवशी हा फिनॉमिना होणार आहे, तो पण 5 मिनिटासाठी, नॉट मोर दॅन दॅट. कारण जसा सूर्य वर जाईल तसं हे डायरेक्शन त्याची चेंज होणार आहे. सो त्याचा पूर्ण सायंटिफिक अभ्यास करून त्यांनी तो क्षण गाठला आणि तो कॅमेरामध्ये कॅप्चर केला. सो इट इज अ बिग अचीवमेंट. खूप कमी लोक या लेवल पर्यंत अभ्यास करून अशी काहीतरी क्रिएटिव्ह फोटोग्राफी करतात. सो इट इज रिअली अप्रिसिएबल. इथे पुढे न थांबता मग केव्सचा जसं त्यांनी अभ्यास करायला सुरुवात केली तसं त्यांना ब्रिटिश काळामध्ये बर्जेस आणि काही रिसर्चर्सनी लिहिलेली पुस्तकं मिळाली आणि त्यात त्यांना दिसलं की अरे या ब्रिटिशांनी आपल्या केव्स बद्दल इतकं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे पण त्यानंतर त्याच्यावर काही खूप काम झालेलं नाहीये.
मग त्यांनी मावळ भागामध्ये जी काही केव्ज आहेत त्याचं एक्सप्लोरेशन सुरू केलं आणि मग नुसतं एक्सप्लोरेशन वरती थांबले नाहीत ते, तर त्याचं त्यांनी डॉक्युमेंटेशन सुरू केलं, मेजरमेंट्स घेतले, स्केचेस काढले, त्यासाठी ते स्केचिंग शिकले, मेजरमेंट कसे घ्यायचे हे सगळं शिकले. मग त्यांना त्यांचे स्किल ह्या फील्डमध्ये डेव्हलप करत गेले आणि खूप सुंदर त्यांनी डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. अगदी अननोन असलेल्या केव्स त्यांनी एक्सप्लोर करून त्याचं डॉक्युमेंटेशन केलेलं आहे. सो ही त्यांची वेबसाईट किंवा आपण फोटो जर्नल म्हणूया की मी सह्याद्री म्हणून, त्याचं वेबसाईट लिंक अशी आहे की सह्याद्री जिओग्राफी, आणि त्यात त्यांनी त्यांचे जे काही केव्ह एक्सप्लोरेशन झालेलं आहे त्याचं पूर्ण अगदी स्केच पासून फोटोग्राफ्स पासून सायंटिफिक हिस्ट्री सगळं इन्फॉर्मेशन दिलेली आहे. सो इथे जे नंबर बघताय तुम्ही 101, 102, 103, 104, तर दॅट इज द नंबर ऑफ डॉक्युमेंट दॅट ही हॅज अपलोडेड ऑन हिज पेज. तो एवढं प्रीतीताई, त्यांचं लिखाण आहे. या हा. मावळ भागामध्ये म्हणजे साधारण किती मोठ्या मोठ्या केव्ज आहेत? केव्स, प्रत्येक केव्हचं म्हणजे काही ठिकाणी 2 किंवा 3 केव्हचं कॉम्प्लेक्स आहे. काही ठिकाणी त्याच्यापेक्षा जास्त म्हणजे 10, 12, 18 केव्स पर्यंतच्या कॉम्प्लेक्सेस आहेत. सो इट डिपेंड्स ऑन लोकेशन आणि इट डिपेंड्स ऑन म्हणजे ओव्हरऑल तिथे किती उत्खनन झालेलं आहे. सो 1 केव्ह पासून ते अगदी 18 केव्ह पर्यंत, 19 केव्ह पर्यंत कॉम्प्लेक्सेस तुम्हाला बघायला मिळतात इथे. अच्छा. आणि मग म्हणजे त्या केव्स मधून जाताना अशी कोणत्या प्रकारची विशिष्ट काळजी घ्यावी लागते किंवा कोणते इक्विपमेंट्स वगैरे ओके. काय कॅरी करावे लागतात? ज्या आता चांगल्या एक्सप्लोर्ड केव्ज आहेत, ज्या गव्हर्नमेंटच्या अंडर आहेत आणि त्या ऑलरेडी एकदम म्हणजे त्याची निगा राखली जाते, अशा ठिकाणी तर सगळं मेंटेन्ड असतं. तिथे जाळी बीळ लावलेली असते, कोणतरी एक रखवालदार असतो, तो ते मेंटेन्ड असतं. पण अशा काही केव्ज आहेत ज्या खूप जास्त एक्सप्लोर्ड नाहीये, तिथे खूप कमी लोक जातात. सो तिकडे जाण्यापासून प्रॉब्लेम असतो. जसं आता मी कांबरे केव्जचं म्हणेन, कामशेत भागातल्या या केव्ज आहेत, आंध्रा हम्म. नदीच्या खोऱ्यातल्या. आता कांबरे केव्जला जाण्यासाठी एक रॉक पॅच लागतो, म्हणजे अगदी गावापासून जवळ आहे, अर्ध्या तासावर आहे, पण एक रॉक पॅच आहे. मग तुम्हाला जर वर चढून जायचं असेल तर तुम्हाला एक तर थोडं ट्रेकिंगचे स्किल यायला हवे, तुम्हाला तो रॉक पॅच चढता यायला हवा, आणि नुसतं चढता नाही, तो उतरण्याची पण तुमची कपॅसिटी असायला हवी. प्लस सेफ्टीसाठी तुमच्याकडे दोर असायला हवा आणि इक्विपमेंट असायला हवे की तुम्ही ते सेफली चढून जाऊ शकता, उतरून येऊ शकता. बरं, तुम्ही जर ह्याला जुन्नर भागातल्या केव्ज बघायला गेलात तर तिथे खूप मोठी मोठी मधाची पोळी आहेत, मधमाशांची पोळी आहेत. तर तिथे तुम्हाला कधी पण म्हणजे बी बाईटचा किंवा त्यांच्या अटॅकचा धोका असतो. मग अशा वेळेस तुमचं क्लोथिंग आणि तुमचं ओव्हरऑल तिथलं बिहेवियर तसं असायला हवं की तुमच्यामुळे त्यांना डिस्टर्ब होणार नाही आणि त्यांचा अटॅक तुमच्यावरती होणार नाही. प्लस तुम्ही फुल कव्हरिंग क्लोथिंग घालायला हवं, तुमचं पूर्ण बॉडी कव्हर असायला हवी, तुम्ही कुठलाही परफ्यूम किंवा स्मोक निर्माण होईल असं कुठलंही काही तिथे वापरू नये, आणि कमीत कमी साऊंड व्हायब्रेशन वगैरे पण करत तुमचं जे काही एक्सप्लोरेशन आहे ते करावं. त्यानंतर अशा भागात जाताना जिथे कीटक, माशा वगैरे खूप आहेत तिथे तुम्ही प्रोटेक्टिव्ह कॅप वापरावी, ज्या कॅपला एक नेट असते, म्हणजे तुमच्या तोंडावरती माशा किंवा कीटक येणार नाहीत. सो हातात पण ग्लोव्ज वापरावेत जेणेकरून हाताला बाईट होणार नाही, आणि कपडे तुमचे जे असतील ते जाड असावेत, फुल कव्हरिंग शूज आणि सॉक्स असावेत. सो ह्या बेसिक ज्या एथिक्स आहेत ट्रेकिंगच्या त्या वापरायला तुम्हाला हव्या. आणि अगदीच म्हणजे जिथे एक्सप्लोरेशनच झालं नाही आता तुम्ही इकडे बघू शकता, तुम्ही हे इथे एक झाड आहे आतमध्ये केव्ह मध्ये आणि बाहेरचा रिजन पण तुम्ही बघू शकता, सगळी झाडं आहेत. तर अशा कितीतरी केव्ह आहेत जिथे जायलाही रस्ता नाहीये. सो यू हॅव टू हॅव सम प्रोटेक्ट, म्हणजे काठी घेऊन जा, बी केअरफुल, तिथे साप असू शकतात, विंचू असू शकतात. तुमच्याकडे केव्हच्या आत एंट्री करताना जर अंधार असेल तर तुमच्याकडे टॉर्च असायलाच हवी. यू हॅव टू बी व्हेरी केअरफुल. तिथे कुठे लूज रॉक्स असू शकतात चढताना उतरताना, ते त्याचा फॉल होऊन तुम्हाला तुमच्या बरोबर असलेल्या लोकांना इजा होऊ शकते. तो या खबरदाऱ्या तुम्हाला घ्याव्याच लागतात डेफिनेटली. आणि मग या केव्ज आणि म्हणजे गड किल्ल्यांवरती असणाऱ्या चोरवाटा यामध्ये मग फरक कसा ओळखला जातो? केव्हला तुम्हाला केव्हचे जे काही पिक्युलर साईन्स असतात त्या तुम्हाला दिसतात. गड किल्ल्यांचे चोरवाटा आहे म्हणजे गड किल्ल्यांचं वेगळंच असतं, त्याची तटबंदी असते, त्याचा एंट्रन्स असतो, त्याच्या पायऱ्या असतात, तुम्हाला पाण्याची टाकी मिळतात, वरती कुठल्या तरी म्हणजे कन्स्ट्रक्शन असतं. आणि इथे एक्सकाव्हेशनचे तुम्हाला हे दिसतात की चिन्नी हातोडा घेऊन तो ओके. दगड कोरून काढलेला आहे, त्यात स्तूप आहे, मग ती स्तूप असेल किंवा मग काही मूर्त्या असतील, मग ती जैन संस्कृतीला बिलॉंग करणारी आहे की हिंदू संस्कृतीला बिलॉंग करणारी आहे, की स्तूप असेल तर ती बुद्धिझमला बिलॉंग करणारी आहे. मग तिथे काय स्कल्पचर्स
असतात, त्याचे खांब कसे आहेत, त्या खांबाची ठेवण कशी आहे, त्याला बेस आहे का, त्याच्यावरती जे काही नॅरेशन आहे ते कसं आहे, आपल्याला काय स्टोरीज तिथे बघायला मिळतात, कुठल्या देवता तिथे आणि काय त्याच्यावरती डेकोरेशन केलेलं आहे, यावरून आपल्याला अंदाज येतो की कुठल्या रिजनल सेक्टला बिलॉंग करते आणि कुठल्या एराला बिलॉंग करत असेल. ओके. असंच एक्सप्लोरेशन करत असताना लोहगडाला आपण सगळेच जण गेलो, पण लोहगडाच्या एका वेगळ्या अँगलला काही अनएक्सप्लोर्ड केव्स त्यांनी पाहिल्या होत्या आणि मग तिथे जाण्यासाठी नीट रस्ता नसल्यामुळे मग त्यांनी त्यांच्या ट्रेकर फ्रेंड्सला हाताशी घेतलं आणि ट्रेकिंगच्या स्किल्सचा वापर करत त्यांनी तिथे एक्सप्लोरेशन केलं आणि तिथल्या काही केव्ह एक्सप्लोर करताना तिकडे त्यांना एक शिलालेख मिळाला आणि हा शिलालेख जेव्हा त्यांनी त्यांच्या इतर सहकाऱ्यांना विचारलं की अरे हा कुठला शिलालेख आहे, ह्याचं काही डॉक्युमेंटेशन आहे का, तर तेव्हा त्यांना कळलं की अरे हा नवीन उजेडात आलेला आहे आणि याचं काही डॉक्युमेंटेशन नाहीये. मग या शिलालेखाचं वाचन करण्यात आलं आणि त्यातनं जे काही आपल्याला इन्फॉर्मेशन मिळाली त्यावरनं त्याचा संबंध हा भाजे केव्स आणि बेडसे केव्स इथल्या शिलालेखांशी लागला आणि मग हे एकाच काळातले असतील याचा हे आलं म्हणजे काय म्हणतात त्याला कन्क्लुजन आलं आणि जवळजवळ 2100 वर्षापूर्वीचा दानाचा उल्लेख आपल्या शिलालेखामध्ये आपल्याला मिळतो. ह्याचा त्यांनी पुढे सायंटिफिक पेपरही केलेला आहे आणि इट इज अ गुड कॉन्ट्रीब्युशन. यापुढेही त्यांनी आणखीन काही शिलालेख शोधलेले आहेत जे अजून पब्लिश झालेले नाहीयेत, पण त्यांनीही बराच म्हणजे महाराष्ट्राच्या इतिहासामध्ये काहीतरी भर या कामामुळे पडलेली आहे डेफिनेटली आणि हे खूप मोठं काम आहे आणि आपण म्हणजे इमॅजिन नाही करू शकणार की त्याला सायंटिफिक दृष्ट्या किती महत्व आहे. सो इन नटशेल म्हणजे ते त्यांचा प्रवास जर आपण बघायचा झाला तर 1994 ला त्यांचं इंजिनिअरिंग झालं, पण ट्रेकिंग त्यांचं 85 पासूनच सुरू झालेलं आहे आणि मग ट्रेकिंग करता करता सगळ्याचं डॉक्युमेंटेशन करण्यासाठी जवळजवळ फोटोग्राफी त्यांनी 2000 मध्ये सुरू केली आणि मग त्यांनी रायटिंग सुरू केलं. त्यांचे जे एक्सपिरियन्सेस होते, त्यांचे जे ऑब्झर्वेशन्स होते, त्याचं रायटिंग सुरू केलं 2004 मध्ये. मग त्यांनी ब्लॉग बनवला स्वतःचा आणि तिथे ते सगळं असिम्युलेट केलं. 2006 पासून त्यांचा ब्लॉग सुरू झालेला आहे. 2006 मध्येच त्यांनी फक्तच ट्रेकिंग मध्ये अडकून न पडता नेचर मध्ये इंटरेस्ट घेऊन तिथे त्यांनी स्वतःला डेव्हलप केलं, एस्टॅब्लिश केलं आणि आता केस काम करत असताना स्केचिंगही सुरू केलं. सो ओव्हरऑल तुम्ही बघू शकता की एक माणूस ट्रेकिंग पासून सुरू होतो आणि मग तो किती फील्डला टच करून तिथे एक्सपर्टीज घेऊन स्वतःला कसं डेव्हलप करू शकतो आणि नुसतं डेव्हलप न करता त्यांनी ह्या फील्डला काहीतरी कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे ज्याच्यासाठी आपण अनेक वर्ष ते नावाजले जाणार आहेत, ते ओळखले जाणार आहेत त्यांच्या त्या कॉन्ट्रीब्युशन साठी. इट इज अ बिग जर्नी. persistence, perseverance, hard work pays off. So खूप सुंदर काम आहे आणि एकदम इन्स्पायरिंग आहे ह्यांची स्टोरी आणि एवढंच न करता त्यांनी बरेच काय म्हणतात त्याला टाइम लॅप्सेस शूट केलेले आहेत सह्याद्रीमध्ये. सो विवेक सरांचा एक टाइम लॅप्स तुमच्याबरोबर शेअर करेन आणि माझं सेशन इथे संपेन आजसाठी. So let's enjoy this time lapse.
सो अशा प्रकारे आपण वेगवेगळ्या लोकांचं अचिव्हमेंट्स आणि त्यांचं काम आज पाहिलेलं आहे आणि होप दिस प्रेझेंटेशन गिव्स यू सम स्टिम्युलस की फक्त ट्रेक हा ट्रेक पुरता न करता त्यात आपण स्वतःचं पॅशन शोधायचं आहे आणि त्यात स्वतः आपण काम करून आपण काहीतरी कॉन्ट्रीब्युट करू शकतो या फील्डला आणि ते आपण करायला हवं. नक्कीच प्रीतीताई, तुझं ओव्हरऑलच सादरीकरण खूप छान होतं आणि हा व्हिडिओ तर भन्नाट होता. म्हणजे इथे कमेंट्स पण अनेक आल्या त्यावर आणि सगळ्यांनाच तो खूप आवडला ऍक्च्युली. आणि तू खूप वेगवेगळ्या टॉपिक्स वरती काम करणारे लोक म्हणजे अगदी कोरल्स झाल्या, लेण्या झाल्या, परत तुझं आता शेवटी कुठलं केव्स वगैरे, तर म्हणजे एक वेगवेगळ्या टॉपिक्स वरनं कसं आपल्याला संशोधन वगैरे करता येईल बरीच तू भरीव माहिती दिलीस. ऍक्च्युली काही प्रश्न तसे थोडे मोजकेच आहेत, पण महत्वाचं म्हणजे मला काही एक उपकरणांविषयी तुला विचारायचं आहे की म्हणजे एस्पेशली कोणते गॅजेट्स आणि कशा प्रकारे तुम्ही हे ट्रेकला प्लॅन करताना ते कसे घेऊन जाता किंवा त्याचा मेंटेनन्स म्हणजे एकंदरीत तुम्ही कसा ठेवता, म्हणजे चार्जिंग आणि याचं सगळं. मग त्यासाठी मग काही तुम्ही मी सोलार चार्जेस वगैरे शुभमच्या भाषेत वापरता का याच्यावरती किंवा सांगेन की तुम्ही सगळ्यांचे आता बघितलेत एवढे फोटोज आहेत वगैरे, तर शुभमनी काल हम्म. सांगितलेलं की तू नक्की सांग की आपल्यापेक्षा गॅजेट्स घेण्यामध्ये पहिले धावाधाव करतात. सो अगदी म्हणजे कोणी वाईल्ड लाईफ मध्ये काम करायला सुरुवात केली की लगेचच त्यांचं असतं की अरे मला डिजिके आता हे हवा, SLR हवा. मग राईट. SLR घेतला की मग अरे त्याचं स्टोअर कुठे करायचं, मग मला आता लॅपटॉप हवा, मग मला एक्सटर्नल हार्ड डिस्क हवी. इथे उड्या मारायला सुरुवात होते. तर त्यांनी खूप छान एक्सपिरियन्स त्याचा शेअर केला की तो जेव्हा त्यांनी सुरुवात केली हे काम करायला आणि तेव्हा एक छोट्या डिजिकॅम वरती त्यांनी बरेच वर्ष त्याचं डॉक्युमेंटेशन केलं. इव्हन परेश सुरीचं मी सांगेन, म्हणजे आम्ही SLR घेऊन फिरायचो पण आमचे तेवढे फोटो छान नसायचे आणि परेशकडे एक छोटा कॅमेरा होता एकदम म्हणजे 10-12 हजाराचा छोटासा डिजिकॅम, त्याच्यावर घेतलेले त्याच्या फोटोजला म्हणजे इंटरनॅशनल अवॉर्ड्स मिळालेले आहेत. सो इट टोटली डिपेंड्स ऑन युअर स्किल्स. आणि आता तर शुभम म्हणतो की कित्येक म्हणजे अगदी तुमचे 3-4 वर्ष पहिले तरी तुम्ही जेव्हा शिकत असता तेव्हा तर अगदी अवॉर्ड मिळू शकतील एवढ्या लेवलचे फोटोज तुम्ही साध्या तुमचे जे स्मार्टफोन आहेत त्याच्याने काढू शकता. तो यू कॅन एक्वायर दो स्किल्स. तुमच्या एका छोट्या स्मार्टफोन वरनं पण तुम्ही मॅक्रोज खूप छान काढू शकता. तर वाईल्ड लाईफ साठी ते युज करू शकता. आणि जेव्हा तुम्ही खूप प्रो व्हाल आणि तुम्हाला अगदीच फोटो डॉक्युमेंटेशन करायचंय देन यू गो फॉर हायर गॅजेट्स, अदरवाइज इट इज नॉट नीडेड. इव्हन मी सांगेन आता आम्ही इतके वर्ष ट्रेकिंग करतोय आणि आम्ही डॉक्युमेंटेशन करतोय बट अजूनही आम्ही जीपीएस घेतलेलं नाही. आम्हाला किती फ्रेंड्स आमचे माहिती आहेत की अरे 4 ट्रेक नाही केले तर जीपीएस घेऊन फिरायला सुरुवात करतात. म्हणजे नो डाऊट दोज आर हायर टेक्नॉलॉजीज, यू नीड इट. But if you can get something which is sufficient for the level of work that you are doing using your smartphone, then why to go for higher things. तुम्ही जेवढ्या मोठ्या मोठ्या गोष्टी घेणार त्याचा मेंटेनन्स आला, त्याच्यानंतर त्याचं चार्जिंग जसं तू म्हणालास आता मी आंबोलीत जाऊन राहणार असेल आणि आंबोलीमध्ये 6 दिवस लाईटच नसते, कधी कधी असं होतं खूप पाऊस वादळ झाला आणि आंबीम पडले तर लाईटच नाही 2 दिवस 3 दिवस. मग तुझे गॅजेट्स तुझ्या सोबत असून उपयोग काय जर तू ते चार्ज नाही करू शकत. असे इश्यूज येतात. त्यामुळे खूप आधीच लवकर म्हणजे सुरुवातीच्याच काळात मोठे मोठे गॅजेट्स घेण्यासाठी उड्या मारू नये. आपल्याला जे काही आपल्याकडे आहेत त्यातनं आपण काय करू शकतो यावर जास्त भर असावा. आणि जसं एक्सप्लोरेशनचं म्हणशील आता समजा जसं विवेक सर केव्हचं एक्सप्लोरेशन करतात मग त्यासाठी जे मापदंड आहेत त्या प्रकारच्या टेप्स लागतात किंवा छोटे छोट्या क्लिनिंग साठी जे इक्विपमेंट लागतात. समजा एखादं मॉन्युमेंट मिळालं आणि त्याला मग डॅमेज न करता त्याच्यावरचं ते शेवाळ वगैरे आलंय ते काढण्यासाठी ब्रश किंवा असे जे काही छोटे छोटे इक्विपमेंट आहेत ते त्यांना कॅरी करावे लागतात. आणि ऑब्व्हियसली त्यांच्याकडे म्हणजे आपण इन्फ्रारेड टेक्नॉलॉजीनी आपण मेजरमेंट घेऊ शकतो. तर त्या संदर्भाचे पण त्यांचे हायर इक्विपमेंट त्यांनी परचेस केलेले आहेत. पण तुम्ही त्या लेवलवर काम करत असाल तर देन ओनली इट इज नीडेड, अदरवाइज इट इज नॉट नीडेड. तुम्ही इव्हन मेजरिंग टेप्सनी पण तुमचे डॉक्युमेंटेशन करू शकता. ते तेवढं अॅक्युरेट नाही होत पण मग ऍटलीस्ट यू स्टार्ट विथ दॅट, यू गेट मास्टरी अँड देन यू गो फॉर हायर गॅजेट्स. तसंच बटरफ्लाईज आणि याचं म्हणजे लाईफ सायकल वगैरे करताना उगाच आपलं तुम्हाला एक्सपिरियन्स नसेल तर गेलो आणि तिथे अळ्या मिळाल्या म्हणून 100 अळ्या घेऊन घरी आलं आणि त्याचं लाईफ सायकल करायचा प्रयत्न केला तर असं करू नये. बिकॉज यू विल हार्म इन दॅट केस, यू विल इंटरफिअर विथ द नॅचरल लाईफ सायकल दॅट इज गोइंग ऑन. सो छोट्या साध्या स्पीशीज पासून सुरुवात करा.
एखादी अळी घेऊन या, एखादं अंड घेऊन या, त्याच्यावरती तुम्ही सक्सेसफुली करू शकलात तर मग तुम्ही थोडं हायर लेवलचे बटरफ्लाय, जे रेअर बटरफ्लाय त्याच्यासाठी जाऊ शकता. तुमचा सक्सेस रेट वाढला, तुम्हाला त्यात मास्टरी आली की मग तुम्ही करू शकता. अगदी पहिल्याच वेळेसाठी तुम्ही एखादा रेअर बटरफ्लाय घेऊन आलात तर देन यू आर हार्मिंग द पॉप्युलेशन, नॅचरल पॉप्युलेशन दॅट इज प्रेझेंट इन द वाईल्ड. सो असं करू नये. म्हणजे त्यात प्रत्येक कुठल्याही क्षेत्रामध्ये एक एक स्टेप करत हळूहळू चढत जावं. आणि ऍट अ टाइम मला बर्ड्स पण आवडतात, मला बटरफ्लायज पण आवडतात, मला क्रॅब्स पण आवडतात आणि मला लिझर्ड्स पण आवडतात. सगळ्यात उडी मारू नये. एक एक फील्डला एक एक वर्ष द्यावं. त्यात तुमचा बऱ्यापैकी मास्टरी आल्यावर देन डू यू गो टू नेक्स्ट फील्ड. माझे असे खूप फ्रेंड्स आहेत ज्यांना खूप इंटरेस्ट आहे सगळ्याच गोष्टींमध्ये. मग त्यांनी एकापासून सुरुवात केली आणि हळूहळू त्यांनी त्याला पुढे पुढे नेलं. जसं आपण इथे आता सगळ्याच केसेस बघितल्या. समबडी स्टार्टेड विथ ओडोनेट्स, चतुर, आणि त्यांनी आता मॅमल्स वरती बुक पब्लिश केलं. समबडी स्टार्टेड विथ जस्ट ट्रेकिंग आणि त्यांनी पुढे जाऊन इंडोलॉजी वगैरे करून आता ते ओव्हरऑल स्थापत्यशास्त्रावरती बुक्स लिहितात. सो तुम्ही एका फील्डवरनं सुरुवात करा, त्यात एक्सपर्टीज मिळवा आणि हळूहळू तुमचा स्कोप वाढवत जा. विवेक सरांचं तुम्ही बघितलं तर ते ट्रेकिंग पासून सुरू झालं ते आता पब्लिकेशन पर्यंत ते आलेले आहे. इव्हन गौरवचं जर तुम्ही बघितलं तर तो कुठेतरी मरीन लाईफ वरती काम करत होता, तिथून तो आता अवेअरनेस आणि काय म्हणतात त्याला ट्रेनिंग वरती आलेला आहे. पब्लिकेशन तर त्याचे सायमल्टेनियसली सुरूच आहे. सो नोबडी कॅन जम्प इन 1 year इन ऑल ऍस्पेक्ट्स. सो यू हॅव टू गो वन बाय वन. माझंही जर म्हणायला गेलं तर मी पहिले ट्रेकिंग पासून सुरुवात केली. मला वाईल्ड लाईफ मध्ये इंटरेस्ट आला, पण देन समवेअर आय हॅड टू चूज. मला सगळ्यात इंटरेस्ट आहे पण मी सगळं करण्यामध्ये माझ्याकडे वेळ नाही. मग माझा बेसिक इंटरेस्ट होता एक्सप्लोरेशन. सो आय स्टार्टेड वर्किंग ऑन दॅट. हे सायमल्टेनियसली सुरू असतं. त्यात इंटरेस्ट आहे पण मी त्यात मास्टर नाही होत गेले. मी मास्टरी माझी एक्सप्लोरेशन मध्ये ठेवली. सो यू हॅव टू चूज वन फील्ड अँड त्यात तुम्ही आधी मास्टर व्हा अँड देन यू कॅन एक्सप्लोर द नेक्स्ट फील्ड. आता म्हणजे या मुंबई ठाण्याच्या परिसरात आता जे काही अजून काही विशिष्ट अशा काही इकोसिस्टीम्स आहेत किंवा याबद्दल रिसर्च करणारे असे कोणी ओळखीचे तुझ्या माहितीत आहेत का? आता आपण ज्यांच्याबद्दल सगळं डिस्कस केलेलं आहे गेल्या सेशन मध्ये, या सेशन मध्ये ऑलमोस्ट त्यातलं 80% पॉप्युलेशन मुंबईचं सगळे आहे. मुंबई. अच्छा अच्छा. सगळे नाही आहेत, म्हणजे विवेक सर पुण्याचे आहेत पण बरेच म्हणजे हेमंत दादा आणि शुभम आवळे आंबोलीचे आहेत. अनिश पण पुण्याचा आहे. पण परेश चुरी इथला आहे, सारंग इथला आहे, अविनाश इथला आहे, राजन महाजन माहित आहेत. हो राजन महाजन इथले आहेत. हेमंत नाशिकचा आहे पण तो पण मुंबई पुणे सगळीकडे असतो. बरेच लोक आहेत म्हणजे इवन आपण आज आणि बापट सर मग आहेत ते पुण्याला म्हणजे आहेत. ते आधी स्पेसिफिक असं काही ट्रेनिंग म्हणजे बेसिक ट्रेकिंगचं असं काही ते ट्रेनिंग वेगळं घेतात का? म्हणजे ते असं नाही जनरल नाही नाही चालू होऊन नाही जातात? म्हणजे आता जनरल आपण आता प्रशांत बोलायला गेलं तर तो असंच त्याला वाईल्ड लाईफ बघायचं होतं म्हणून तो मित्रांसोबत गेला ट्रेक करायला आणि तिथून त्यांनी मग ट्रेकिंग मध्ये इंटरेस्ट असण्यापेक्षा ट्रेकला गेल्यावर तिथे जंगल मिळतं आणि जंगलात काही ना काहीतरी बघायला मिळतं, वाईल्ड फ्लोरा फाउना. त्या दृष्टीने त्याला ट्रेकिंग मध्ये इंटरेस्ट आला. सो तसंच असतं. तुम्ही तुमचे काही फ्रेंड्स असतात, ग्रुप्स असतात किंवा इव्हन काही ऑर्गनायझेशन्स असतात आपल्या परिसरामध्ये, त्यांच्यासोबत तुम्ही ट्रेकला सुरुवात करू शकता आणि सी टू इट की अशी काही जे एक्सपर्ट्स आहेत ते जर कुठे नेचर ट्रेल वगैरे अरेंज करत असतील तर त्यांच्यासोबत जावं. जसं अविनाश ठाण्यामध्ये नेहमीच बर्डिंग ट्रेल अरेंज करत असतो किंवा महाराष्ट्र नेचर पार्कला जर माहीमला कधी गेला तर तिथे प्रशांत एक असतो. जनरल ह्याबद्दल प्रश्न असा येतोय सगळ्यांकडूनच, मोस्ट ऑफ द लोकांकडनं, की म्हणजे त्यांना ईमेल आयडी किंवा कॉन्टॅक्ट वगैरे तुझ्याकडे असतील ते पाहिजेत म्हणजे या थोडं. सगळ्या लोकांचे डेफिनेटली सगळ्यांचे मी शेअर करेन, मग तुम्ही ऑडियन्सला शेअर करू शकता. ओके, म्हणजे आपण फीडबॅक फॉर्म मधून तुम्ही हा प्रश्न जर टाकलात तर आपण नक्कीच त्याच्यावर उत्तर म्हणून आपण हा देऊच. डेफिनेटली आपण सगळ्यांचे कॉन्टॅक्ट देऊ शकतो आणि इव्हन म्हणजे कॉन्टॅक्ट जरी तुम्हाला नाही मिळालं FB वरती तुम्ही फक्त जाऊन शोधलं की परेश चुरी किंवा सारंग नाईक किंवा प्रशांत गोकरणकर, हेमंत ओकले, सगळ्यांचे प्रोफाईल अवेलेबल आहेत. डेव्हिड राजू, त्यांना एक मेसेज टाकला तर ते लगेच रिस्पॉन्ड करतात. सो एव्हरीबडी इज अवेलेबल ऑन फेसबुक अँड एव्हरीबडी रिस्पॉन्ड्स. ओके. अजून काही प्रश्न? सतीश काका, तुला काही प्रश्न विचारायचे असतील तर विचार. मला एक प्रश्न विचारायचा आहे. फक्त माझा आवाज येतोय कनेक्ट, कारण हो, माझ्याकडे नेट येतोय. कनेक्शनचा थोडा प्रॉब्लेम आहे.
येतोय आवाज येतोय. डिस्टर्बन्स येतोय. आवाज येतोय ना? हो हो. हो. हा, प्रीती, तू आता म्हणजे आजच्या आणि आधीच्याही कार्यक्रमामध्ये भागामध्ये जवळजवळ एकूण मिळून 20 जणांची तू ओळख करून दिलीस आणि त्यांनी हाताळलेले विषय. हो तर ऑब्विसली एक गोष्ट लक्षात येते की ह्या सगळ्यांनी आपल्या पॅशन मधनं हे काम सुरू केलेलं आहे. म्हणजे कोणी असा कोर्स करून त्याच्यामध्ये काम सुरू केलं असं नाहीये. सगळ्यांनी आपापल्या इच्छेने आणि आपापल्या पॅशनने हे सगळं परस्यू केलेलं आहे, तू म्हणालीस तसं. तर पण असं करताना म्हणजे त्याचं करिअरमध्ये रूपांतर होऊ शकतं का? म्हणजे ते मला कळलं नाही ह्या सगळ्यांची ओळख करून घेताना, की त्याची पूर्ण वेळ करिअर अशी होऊ शकते का? आणि त्यातनं हा डेफिनेटली हा मी तुम्ही तुमचा प्रश्न पूर्ण करा, मग मी बोलते. हा तर एकतर म्हणजे अशी करिअर होऊ शकते का, किंवा हो हो. त्यातलाच पुढचा भाग म्हणजे अशी करिअर जर करायचा कोणाचा विचार असेल, हम्म. म्हणजे पूर्ण वेळ द्यायची तयारी असेल, तर अर्थातच करिअर करायची शक्यता असली पाहिजे ना. नाहीतर वेळ किती देणार माणूस? शेवटी उपजीविकेसाठी काहीतरी माणसाला करावं लागतं. तर असं जर करिअर करायचं असेल तर मग त्या दृष्टीने काही स्ट्रक्चर्ड काही एफर्ट्स शासनातर्फे किंवा कुठल्या संस्थांतर्फे किंवा त्यातनं काही अकॅडमिक कोर्स डेव्हलप झालाय ज्यातून करिअरचे ऑप्शन्स मिळू शकतात, हो संधी हो. मिळू शकतात, असं याबद्दल जरा थोडं सांगशील का? हो, नक्की नक्की. आता आपण मी सगळेच जण काही करिअर मध्ये इंटरेस्टेड नसतात. सो यू कॅन सी की बरेच जण यातले फक्त आपलं पॅशन म्हणून, हौस म्हणून त्यात काम करतात. पण यातनं करिअर करणारे आपण एक्झाम्पल बघितलेले आहेत. जसं आपण परेशचा बघूया. परेशची एक काहीतरी फूड सप्लायची एजन्सी आहे आणि तो ते काम करत होता. पण मग हळूहळू बटरफ्लाईज ते काम करता करता आज त्याला इलुस्ट्रेशन करते आणि त्याचे जे इलुस्ट्रेशन्स आहेत त्याचे मोठे मोठे एक्झिबिशन भरतात. आणि त्यात त्याला काम मिळत गेलंय. इलुस्ट्रेशनचं मोठं काम त्याला मिळालेलं आहे आणि आज तो लंडन लायब्ररीसाठी पण इलुस्ट्रेशन करतोय. सो ओव्हरऑल कुठे ना कुठेतरी कमर्शियल ऍस्पेक्ट त्याचा सुरू झालेला आहे यातनं. सो ऍट वन टाइम ही विल गेट सेटल्ड इन दिस फील्ड आणि मग त्याला ते त्याची फूड एजन्सी आहे मे बी ते करायची गरज नाही उरणार. तसं सारंगचं आपण बघू शकतो की सारंगने तर फुल टाइमच याचं करिअर केलेलं आहे. वाईल्ड लाईफ मध्ये इंटरेस्ट असताना फ्लोरा फाउना आणि मग फोटोग्राफी आणि मग आर्टिस्टिक फोटोग्राफी बरोबर तो कमर्शियल फोटोग्राफी करतो. तो त्याचं करिअर त्यांनी आताच डेव्हलप केलेलं आहे. आशुतोष सरांचं करिअर नाही आहे पण ते बरेच नेचर ट्रेल्स कंडक्ट करतात. इव्हन अविनाश ट्रेल्स कंडक्ट करतो. त्यांनी त्याची एक ऑर्गनायझेशन आता बनवलेली आहे आणि तो लोकांना ह्याच्यासाठी एक्सप्लोरेशन साठी घेऊन जातो. मग तो पण एक आर्थिक तुम्हाला हेच झाला ना, हातभार लागला तुमच्या कामासाठी. अजूनही बरेच गोष्टी यात करण्यासारख्या आहेत. म्हणजे प्रशांतचं तर एक्सलंट उदाहरण आहे. इव्हन शुभम आळवे, डेव्हिड राजू त्यांनी त्यांचे असलेले करिअर सोडून ते हात आलेले आहेत. म्हणजे आता प्रशांतनी तर खूप आधी आयुष्यामध्येच शिक्षण सोडून दिल्यामुळे त्याला काय काइंड ऑफ जॉब मिळाले असते आणि आता तो नेचर एक्सपर्ट झाल्यामुळे तो MNP मध्ये ऍज अ नेचर एक्सपर्ट नोकरी करतो. सो त्यांनी यात करिअरच केलेलं आहे. आणि डेव्हिड राजू सर किंवा इव्हन शुभम माळवे, शुभमनी तर IIT केलं होतं, ITI केलेलं होतं. ITI करून तो कुठेतरी छोटा कुठेतरी एका फॅक्टरीमध्ये कामाला लागला असता. त्याच्यापेक्षा आज तो खूप चांगलं अर्निंग करतोय ऍज अ नेचर एक्सपर्ट आणि त्याला त्याच्या आवडत्या फील्डमध्ये काम करायला मिळतंय. सो डेव्हिड राजू सरांचं पण तसंच आहे. ते इंग्लिश लिटरेचर मध्ये त्यांनी कुठेतरी नोकरी केली असती. त्यापेक्षा ते आज कुठेतरी नेचरलिस्ट म्हणून काम करतात आणि खूप चांगल्या इन्कम सोर्स वरती ते आता आहेत. सो यात तुम्ही डेफिनेटली करू शकता करिअर आणि फक्त एवढं तर तुम्हाला स्वतःचे स्किल्स डेव्हलप करायला हवे आणि अगदी सायंटिफिक जर तुम्हाला काही शिक्षण पात घ्यायचंच असेल तर तुम्ही तुमच्या लोकल एरियामध्ये जे काही ऑर्गनायझेशन आहेत त्यांची शॉर्ट टर्म कोर्सेस असतात ते करू शकता आणि कोर्सेस पेक्षा पण माझं मत आहे की आपण जे काही फील्ड गाईड्स आणि जे काही बुक्स आहेत त्याचा आपण स्वतः सेल्फ स्टडी करावी आणि जेवढं होईल तेवढं ऑन फील्ड जे काही ट्रेल्स असतात ते अटेंड करावे. कारण पुस्तकी ज्ञानापेक्षा हे प्रॅक्टिकल नॉलेज खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही पुस्तकातली तुम्हाला 100 बटरफ्लाईज माहित असतील पण फील्डवर गेल्यावर जर तुम्हाला त्यात डिफरन्शिएट नाही करता आलं किंवा त्याचं बिहेवियर तुम्हाला नाही बघता आलं तर त्याला काही जशी अर्थ नाही. पोहण्याची कला आत्मसात करण्यासाठी स्वतः पाण्यात उतरावंच हो लागेल त्या हो पद्धतीचं झालं. तसं झालं तर आणि अगदीच ज्याला करिअर करायचं आहे मग तो मग बायोलॉजी कन्झर्वेशन या विषयावरती काही कोर्सेस करू शकतो. अगदी ज्यांना फॉरेस्ट ऑफिस वगैरे जॉईन करण्याचा इंटरेस्ट असेल मग त्यांनी
देहरादूनचं मोठं इन्स्टिट्यूट आहे, तिकडून मग ते त्याची एंट्रन्स देऊन त्याचे 2 वर्षाचा कोर्स करू शकतात आणि त्याच्या थ्रू त्यांना मग फॉरेस्ट किंवा कन्झर्वेशन मध्ये काही प्रोजेक्ट मिळू शकतात, नोकऱ्या मिळू शकतात. आर्किओलॉजी एक्सप्लोरेशन मध्ये इंटरेस्ट असेल तर डेक्कन किंवा इव्हन आपल्या मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये कोर्सेस आहेत, तर तुम्ही मास्टर्स इन आर्किओलॉजी करू शकता. ऍस्थेटिक्स मध्ये कोर्सेस आहेत आपल्याकडे, तर ऍस्थेटिक्सचा तुम्ही कोर्स करू शकता. तुम्ही एपिग्राफी मध्ये तुम्हाला इंटरेस्ट असेल म्हणजे शिलालेख, तर एपिग्राफीचे कोर्सेस आहेत मुंबई युनिव्हर्सिटीमध्ये, तर ते कोर्सेस करू शकता. तुम्हाला नाणीशास्त्रामध्ये इंटरेस्ट असेल तर आपल्याकडे न्यूमिस्मॅटिक्सचा कोर्स आहे, तो करू शकता. तर तुम्ही सायंटिफिक नॉलेज स्वतः रिडिंगनी मिळून डेव्हलप करू शकता आणि काही कोर्सेस पण करू शकता. पण कोर्सेस शेवटी कसं होतं की तुम्हाला एक डिरेक्शन देतं की तुम्ही कुठून वाचायचंय, काय वाचायचंय, कसं वाचायचंय. पण शेवटी तुम्हाला तुमचे स्किल्स डेव्हलप करायचे असतील तर तुमचं एक्सटेन्सिव्ह रिडिंग आणि तुमचं अनालिसिस असण्याशिवाय तुम्ही त्यात काही जास्त करू शकणार नाही. सो दॅट इज व्हेरी इम्पॉर्टंट. सेल्फ स्टडी, रिडिंग आणि इंटरॅक्शन विथ एक्सपर्ट्स, दॅट इज व्हॉट इज द की टू सक्सेस. आणि फील्ड वर्क ऑब्व्हियसली. पॅशन प्लस अकॅडमिक्स असं जर केलं तर दॅट कॅन वर्क ॲज अ व्हेरी गुड कॉम्बिनेशन. येस येस येस. पण म्हणजे असं अकॅडमिक्स असलंच पाहिजे असं काही नाही. हे सगळ्या सक्सेस स्टोरीज आहेत, त्यातले हार्डली मला वाटतं 10% अकॅडमिक्स वाले आहेत, बाकी सगळे नॉन अकॅडमिशियन आहेत आणि त्यांनी फील्डसाठी खूप कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे. सो इट इज अप टू यू. म्हणजे तुमच्याकडे जर तो वेळ शिल्लक असेल की तुम्ही 2 वर्ष अकॅडमिक्सला देऊ शकता, देन गो फॉर इट. इफ यू डोंट हॅव दॅट मच टाइम इन युअर लाईफ, देन यू गिव्ह दॅट 2 years फॉर रिडिंग अँड सेल्फ डेव्हलपमेंट. आणि 2 वर्षामध्ये डेफिनेटली तुम्ही कुठल्या तरी एका फील्डमध्ये एकदम हाय लेवलचे एक्सपर्ट बनू शकता, इफ यू गिव्ह युअरसेल्फ दॅट टाइम अँड यू टेक दॅट अप्रोच. मला विशेषतः तो डॉक्युमेंटेशनचा जो भाग आहे ना, ज्याच्यामध्ये खास काहीतरी पद्धतशीर काम करणं किंवा एक प्रॉपर स्ट्रक्चर्ड ते काम पण करणं. तुम्हाला म्हणजे अगदी तुम्ही शिक्षण नाही घेतलं तरी कळतं, कारण जसं तुम्ही एक्सप्लोरेशन करत जाता तसं तुम्ही तुमचं डॉक्युमेंटेशन करत जाता. आणि पहिले मे बी 10 डॉक्युमेंटेशन तुमचे बरोबर नाही होणार, पण मग देन यू कम्पेअर युअर वर्क विथ द पीपल who have already worked in this field आणि मग then you interact with experts, so त्यांचा तुम्हाला गायडन्स मिळतो. अरे हे असं नाही, तू असं करायला हवं होतं, और हे मेजरमेंट या सिस्टीमने नाही, तू या सिस्टीमने लिहायला हवं होतं. जसं मी माझं ट्रेकिंगचे ब्लॉग लिहिते तेव्हा मी म्हटलं आम्ही उजवीकडे वळालो, तर मग मला सरांनी सांगितलेलं की नाही, उजवीकडे नाही माझं, तू पूर्वेकडे वळालीस की पश्चिमेकडे वळालीस, दॅट बिकम सायंटिफिक वे ऑफ राईट. सो हे तुम्हाला जेव्हा तुम्ही एक्सपर्टशी इंटरॅक्ट करता किंवा त्यांचे बुक्स वाचता, त्यांचं काम वाचता, त्यातनं कळतं अरे इथे कुठल्या लेवलला आपण पुढे जाऊ शकतो. सो हे तुम्हाला म्हणजे असं काही नाही की सायंटिफिक स्टडीज केल्या तरच कळतं. आणि तुम्ही व्हेरीफाय करता, तुम्हाला माहित आहे की नाही माहित नाही, पण as globalization is increasing, as the internet is becoming one of the richest source of information, तुम्हाला MOOCs म्हणून एक कॉन्सेप्ट माहित असेल तर मला माहित नाही, इट इज ओपन लर्निंग रिसोर्सेस. MOOCsच्या अंडर अनेक युनिव्हर्सिटीजनी खूप चांगल्या चांगल्या एक्सपर्ट्स कडनं लेक्चर रेकॉर्ड करून ते अपलोड केलेले आहेत आणि दीज लेक्चर्स आर ऍब्सोल्युटली फ्री. MOOCs, 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 MOOCs. सो तुम्ही MOOCs आणि त्याच्या पुढे तुमचा जो हे असेल विषय असेल इंटरेस्टचा, तो टाकला तर तुम्हाला अनेक म्हणजे जगभरातल्या युनिव्हर्सिटीचे फ्री कोर्सेस त्या लिंक मिळतात, त्याला आपण एनरोल करून ते कोर्सेस करू शकतो. सो अगदी इंजिनिअरिंग पासून ते कुकरीज पर्यंतचे खूप कोर्सेस ऑनलाईन अवेलेबल आहेत. आपल्या इंडियन गव्हर्नमेंटनी सुद्धा ई पाठशाला म्हणून एक प्रोजेक्ट केलेला आहे, त्याच्यावरती तर तुम्हाला पूर्ण आर्किओलॉजी काय आहे, आर्किओलॉजीचे 100हून अधिक लेक्चर्स आहेत. सो इफ यू गो अँड टेक दोज लेक्चर्स, म्हणजे आर्किओलॉजी कसं असतं, त्याचे काय बेसिक मेथड्स आहेत, डॉक्युमेंटेशन कसं करायचं, उत्खनन कसं होतं, या सगळ्यावरती एकदम म्हणजे इंडियातल्या एक्सपर्ट आर्किओलॉजिस्टचे रेकॉर्डेड लेक्चर्स तुम्हाला आणि एकदम सायंटिफिकली जे शिकवलं जातं कोर्सेसमध्ये ते तुम्हाला फ्रीली अवेलेबल आहे. तसंच बर्डिंगचं आहे, बटरफ्लायचं आहे, खूप खूप कोर्सेस आहेत. इंटरॅक्टिव्ह असतात ते कोर्सेस? नाही, हे प्री रेकॉर्डेड आहेत आणि ते अवेलेबल आहेत, पण काही म्हणजे तुम्ही पेड सर्व्हिसेस घेतल्या, आता पेड ह्याच्यावरती पण आहेत, तर ते इंटरॅक्टिव्ह असतात. आणि ऑनलाईन सोर्स इज द बेस्ट सोर्स, कारण तुम्ही तुमच्या वेळेप्रमाणे बघू शकता आणि तुम्हाला हवं त्यात इंटरेस्ट मध्ये तुम्ही डेव्हलप करू शकता. पण फक्त कोर्सेस इज नॉट सफिशियंट, फील्ड वर्क इज मस्ट. या सगळ्यासाठी फील्ड वर्क सगळ्यात महत्वाचं आहे. आत्मनिर्भर होण्यासाठी हे सगळं हो.
मला एक शेवटचा प्रश्न आपण घेऊया. ऍक्च्युली शेवटचा प्रश्न म्हणजे असा आलाय की लोक विचारतात की प्रीतीताई तू पुढचा ट्रेक कोणता करणार आहेस, आणि म्हणजे त्यासाठी तू त्यांना त्यांना तुझ्या सोबत जायची इच्छा आहे. तर म्हणजे म्हणजे तुझ्या सोबत तुम्ही कसं काम करता ते प्रत्यक्ष म्हणजे बघायला मिळेल असं. ओके ओके, डेफिनेटली लॉकडाऊन संपल्यावरती आपण काहीतरी MSS थ्रू एखादा घाटवाटेचा छोटासा ट्रेक अरेंज करू डेफिनेटली आपण. आणि हे जे माझे फ्रेंड्स आहेत त्यांना आपण ऍज एक्सपर्ट बोलवू, म्हणजे ते आपल्याला राईट राईट. वाईल्ड लाईफ पण दाखवतील आणि इतिहास पण दाखवतील, आणि त्यात आपल्याला फील्डवरती काय काय बघता येईल ते सगळंच बघता येईल. नक्की नक्की. आपण एखादा विकेंडचा एखादा असा ट्रेल विथ कॅम्प वगैरे असं काहीतरी प्रयत्न नक्की 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 करू. नक्की करू. फक्त त्यासाठी अजून वर्षभर तरी थांबायला लागेल. हो. आणि घाटवाटांबद्दल आपण एखादा कार्यक्रम अजून करू शकतो का? हो हो, नक्की करू शकतो. फाईन फाईन. ओके सचिन, आय थिंक यू कॅन कन्क्लूड नाउ. हो नक्कीच. आय थिंक ओव्हरऑलच बरीच उपयुक्त माहिती, आणि परत म्हणजे एक संशोधक प्रकारे ट्रेकिंग करणं म्हणजे संशोधन काय म्हणतात, एक्सप्लोरेटरी ट्रेकिंग जो आपला विषय अगदी त्याला सार्थ ठरला म्हणजे. आणि आता म्हणजे आम्ही पुढच्या वेबिनार बद्दल म्हणजे कळवूच, जसं आता आमचं ठरेल त्याप्रमाणे. पण नक्कीच म्हणजे तुम्ही तुमचे फीडबॅक्स आम्हाला देत राहा. आता फीडबॅक फॉर्म्स आम्ही टाकू ते आम्हाला प्लीज सबमिट करून पाठवा. आणि एकंदरीतच म्हणजे पुन्हा एकदा सगळ्या प्रेक्षकांकडून आणि विज्ञान विभागातर्फे आम्ही प्रीतीताईला पुन्हा एकदा तिचे आभार की म्हणजे पुन्हा एकदा आमच्या विनंतीला मान देऊन हा भाग 2 तिने आमच्यासाठी केला. थँक्यू आणि सो मच की मला तुम्ही अपॉर्च्युनिटी दिली, कारण कुठेतरी मला नेहमी असं वाटत असतं की अरे हे नवीन ट्रेक करणारी मुलं आहेत, त्यांना म्हणजे मला हे सेन्सिटायझेशन व्हायला खूप वेळ गेला. सो जेवढ्या लवकर तुम्हाला या गोष्टीचा एक एक्सपोजर मिळेल की अरे हे सगळं करता येऊ शकतं, तेवढं तुम्ही लवकर सेन्सिटाईज व्हाल आणि तुम्ही तुमचा फील्ड निवडू शकता. सो थँक्यू सो मच फॉर दिस अपॉर्च्युनिटी. आणि आणखीन 2 लोकांना मला थँक्यू म्हणायचं. एक म्हणजे आता जे प्रेक्षक आहेत जे एवढ्या आवडीने ऐकतायत, आणि दुसरे हे सगळे एक्सपर्ट त्यांनी मला त्यांचं काम प्रेझेंट करण्याची परमिशन दिली. सो आय एम व्हेरी ग्रेटफुल टू देम ऑल्सो. थँक्यू सो मच. नक्कीच नक्कीच. तेच तर याच नोटवर आपण आय थिंक आजचा हा कार्यक्रम थांबूया. आणि तुम्ही तुमच्या प्रतिक्रिया आम्हाला कळवत राहा, आणि स्टे ट्यून्ड विथ अस. विल बी बॅक विथ न्यू प्रोग्राम डेफिनेटली. आणि एका खगोलशास्त्राविषयीचे आणि अनेक अशा विषयांवरचे कार्यक्रम सुद्धा येऊ घालतायत. आणि अर्थातच प्रीतीताईने सुचवलेल्या मंडळींपैकी काही जणांचे कार्यक्रमही आता तुम्हाला दिसतील. तर ते आपल्याला आता पुढे म्हणजे आपण करूच ते. थँक्यू थँक्यू सो मच. पुढच्या रविवारी अधिक मास या विषयावरती कार्यक्रम आहे, वेबिनार. अधिक मास हा जो एक प्रकार आहे, म्हणजे आपण म्हणतो अधिक मासाचं वाण किंवा अधिक मास, म्हणजे ते का मुळात येतो, त्याचं कॅल्क्युलेशन काय आहे, आणि नक्की म्हणजे त्याचं काय त्याच्या मागे विज्ञान आहे ते जाणून घ्यायचं असेल तर जरूर रजिस्टर करा. आणि हा कार्यक्रम आकाश मित्र संस्थेचे प्राध्यापक मोने आहेत, ते आपल्याला त्यांचं सादरीकरण करतील. तर निश्चितच तो कार्यक्रम तुम्हाला सगळ्यांना आवडेल असा असेल. तर जरूर त्याच्यासाठी सुद्धा रजिस्टर करा. आणि पुन्हा एकदा सर्वांचं मनापासून धन्यवाद. थँक्यू.